सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या चॅनलमध्ये। काल आपण श्री गोविंद चरित्रातील लीळा क्रमांक 24 ते 40 ह्या लीळा ऐकल्या। आज आपण त्या पुढील लीळा म्हणजेच 41 लीळा क्रमांक 41 ते 75 ह्या लीळा आपण ऐकणार आहोत। ह्या लीळेमध्ये श्री गोविंदप्रभू महाराजांनी कशा कशा लीळा केल्या त्या लीळा सर्व आपण ऐकणार आहोत। जर रुद्धपुरी या गावामध्ये कोणी जर मरत असेल तर ते गोविंदप्रभू महाराज कसा सुचवायचे की आज गावामध्ये कोणी मरणार आहे, कोणाच्या घरी मरणार आहे, कसं सुचवायचे। श्री गोविंदप्रभू महाराजांनी मांजराला स्थिती कशी दिली, त्या मांजराने कशी भोगली स्थिती, हेही आपण जाणून घेणार आहोत। मातंगाच्या घरी जाऊन कसा खेळ केला हेही आपण जाणून घेणार आहोत। खटकांच्या घरी खेळ करायचे श्री गोविंदप्रभू महाराज। गायींचं वासरू मेलं होतं, त्या गायीचं वासरू कसं जिवंत केलं, आणि युद्धाच्या समयी स्त्रियांचे अलंकार कसे सांभाळले श्री गोविंदप्रभू महाराजांनी, हे सर्व लीळा आपण बघणार आहोत। एवढंच नाही तर श्री गोविंदप्रभू महाराजांनी एका मातंगाला स्थितीही दिलेली आहे, ती कशी दिली, कशी भोगली त्या मातंगाने ती स्थिती, याचीही आपल्याला याच्यामधून जाणीव होणार आहे। आणि सर्वात मुख्य म्हणजे अशी लीळा, ते महत्त्वाची लीळा, ती लीळा म्हणजे गुढ्याची। ज्या गुढ्याला आपल्या मानवपंथामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, त्या गुढ्याचा विशेष जर असेल तर आपण ते विशेष नमस केल्यानंतर वस्त्रप्रसाद नमस केल्याचं गोमटं लागते असं बोलतो। असा तो प्रसाद विशेष ज्या स्थानाचा आहे म्हणजे गुढ्याच्या स्थानाचा आहे, तर त्या स्थानाची लीळा आज आपण या सत्रामध्ये ऐकणार आहोत। तर ह्या सर्व लीळांचं श्रवण तुम्हाला आज होणार आहे। तर हा महालाभ सोडून कुठेही जाऊ नका, ऐकत राहा श्री गोविंदप्रभू चरित्र। जर तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर मग लगेच हे चॅनल सबस्क्राईब करा। हे सर्व सबस्क्रिप्शन फ्रीमध्ये आहे, याला कोणतेही पैसे देण्याची गरज नाही, फ्रीमध्ये सबस्क्रिप्शन आहे, ज्यामुळे तुम्ही दररोज लीळा ऐकू शकता। या चॅनलचं नोटिफिकेशन जर तुम्हाला सर्वप्रथम प्राप्त करून घ्यायचं असेल तर बेल बटन हे अवश्य दाबा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्या तुम्हाला त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम पोहोचेल आणि तुम्ही सर्वात प्रथम ती लीळा ऐकू शकाल। चला तर मग आज आपण काही नवीन ज्ञानार्जन करूयात। दंडवत हो। मृत्यू सूचणे कोणाची घरीचे मरणार असे, तयाचिया घरासी गोसावी बीजे करीती। मृत्यू सूचने, कोणाच्या घरी जर कोणी मरत असेल तर ते पहिले श्री गोविंदप्रभू महाराज सूचना द्यायचे। तयाचिया घरासी गोसावी बीजे करीती, ज्याचा घरचं कोणी सरणार आहे त्याच्या घरी जायचे। अंगणी किडडी करीती, किडडी करतात ते, तिरडी ज्याला म्हणतो आपण, ते शेव नेण्यासाठी करतात ते त्याच्या अंगणात जाऊन तिरडी करत बसायचे, किडडी। तिये म्हणती रावळो काही अशुभ देखत असा ते नेणीजे। त्या घरचे म्हणत, लोक ज्यांच्या घरी गेले ते घरचे लोक म्हणत रावळो काही अशुभ देखत असा, म्हणजे काहीतरी अशुभ श्री गोविंदप्रभू महाराज पाहत आहेत, ते आपल्याला काय नेणीजे म्हणजे माहिती नाही। तव तयाची घरीचे एकाधे सरे, त्यांच्या घरचं कोणीतरी एक मरून जायचं। तया ते गोसावी समसानवरी बोळवीत जाती, त्यांना गोसावी स्मशानापर्यंत बोळवीत जात होती, ज्यांच्या घरचं कोणी सरलंय त्यांच्यासोबत स्मशानापर्यंत सोबत जायचे। कपाळ मोचन होये तव राहती, कपाळ मोचन म्हणजे डोकं फुटेपर्यंत, स्मशानामध्ये सरणावर त्या प्रेताचं डोकं फुटेपर्यंत थांबायचे, कपाळ मोचन होईपर्यंत, कवटी फुटेपर्यंत। मग सूत केसी का सिंध केसी सुचिल स्नान करीती, दोन विहिरी, एक सूतक विहीर आणि एक सिंधक, अशा दोन विहिरीवर सचिल स्नान करीती, म्हणजे अंगावरच्या वस्त्र तसेच अंगावर ठेवायचे, तसे आंघोळ करायची। मग जयाचे मरावे असे, मग तैसाची ओला वस्त्रीसी बुथी घालुनी तयाच्या घरासी बीजे करीती।
मग आता ज्यांच्या घरी कोणी मरणार आहे त्यांच्या घरी मग तसं ओढले कपडे अंगावर घेऊन तसेच जाऊन त्यांच्या घरी जाऊन बसायचे. जाऊनी एकी कोणी बैसती, ज्यांच्या घरी आता दुसरं कोणी मरणार आहे त्यांच्या घरी जाऊन एका कोपऱ्यात जाऊन बसायचे. तिये म्हणे ती राऊळ काही अशुभ देखत असे राऊळ काही अशुभ देखत असे ती ते नेणीजे. गोसावी काही अशुभ पाहत आहेत ते नेणीजे म्हणजे माहिती नाही. तव दिसा दोती तयाचे घरीचे एकादे सरे. तर 1-2 दिवसामध्ये त्यांच्या घरचं कोणीतरी सरायचं. आणि गोसावी तैसेची करीती. पुन्हा मागे जसं घडलं त्यांच्यासोबत जाणे, कपाळ मोंचन होईपर्यंत थांबणे, तिथं त्या विहिरीमध्ये स्नान करणे आणि पुन्हा ओल्या कपड्यांशी कोणाच्या घरी जाऊन बसायचं, असंही पुन्हा करायचे. पिंपळा प्रदक्षिणा करणे. पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा करतात श्री गोविंदप्रभू महाराज. कळंकेश्वरा ईशान्य कोणी पिंपळ. कळंकेश्वर नावाचं एक मंदिर होतं महादेवाचं, त्याच्या ईशान्य कोणी, ईशान्य दिशेला एक पिंपळाचं झाड होतं. तेथ गोसावी बीजे करीती. तिथं श्रीप्रभू महाराज जायचे. पिंपळाची प्रदक्षिणा करीती. त्या पिंपळाला प्रदक्षिणा घालत. जेत खांच कोप असे तेथ श्री करे स्पर्शिती. जिथं खाच आहे त्या झाडामध्ये, कुठं खोप आहे तिथं श्रीकराने स्पर्श करायचे. ऐसा पिंपळाची सबंधू देती. असा पिंपळाच्या झाडांना श्री गोविंदप्रभू महाराज सबंध द्यायचे. झाड पवित्र होतं, फक्त तिथं शक्ती निक्षेप होत नसतो. तिथं जिथं चेतना आहे, जिथं चेतनत्व आहे तिथं कधीही शक्ती निक्षेप होत नसतो. बेलोपूरचा लिंब आहे, आता त्या बेलोपूरचा लिंब जो होता तो जिवंतच होता, ओलाच होता, परंतु संबंध दिल्यामुळे तिथं पवित्रता आहे. पवित्र आहे म्हणून आपण नमस्कार करायचा. तिथं कोणत्याही शक्तीचा निक्षेप नाही, मायाशक्तीचा निक्षेप नाही, कृपाशक्तीचा निक्षेप नाही. फक्त एक पवित्रता आली त्यांच्या ठिकाणी म्हणून ते लिंब आपल्यासाठी नमस्कारी आहे. ऐसा पिंपळाची सबंधू देती. मग गोसावी बीजे करीती. मग तिथून गोसावी बीजे करायची. ते नमस्कारी आहे. तिथं शक्ती निक्षेप आहे. तिथं कुठं ते ओली थोडी असते, दरवाजाची चौकट म्हणजे वाळलेली, तिच्यात जीव नसते, त्याच्यामुळे तिथं शक्ती निक्षेप आहे. मांजरा अस्थिती. मांजराला श्री गोविंदप्रभू महाराजांनी स्थिती दिली. मांजर एक दोही देवळाची संधी बैसले होते. मांजर एक दोही देवळाच्या संधी, एक मांजर 2 देवळाच्या सांधीमध्ये जागा असेल तिथं बसलेलं होतं. एकी वासना. आता दुसरे महानुभाव म्हणतात की ते मांजर त्या दोन्ही मंदिराच्या सांधामध्ये बसलेलं नसून कळंकेश्वरावरी बैसले होते. कळंकेश्वर मंदिर होतं, तिथं जाऊन बसलेलं होतं मांजर. ते गोसावी दृष्टी अवलोकिले. त्या मांजराला गोसावी यांनी श्रीप्रभू महाराजांनी अवलोकन केलं त्या मांजराचं. आणि स्थिती झाली. त्या मांजराला स्थिती झाली. ते 3 दिवस स्थिती भोगित बैसलेची होते. 3 दिवसापर्यंत ते मांजर तिथंच बसून होतं स्थिती भोगत, त्या स्थितीचा आनंद भोगत. मग 3रा दिवशी गोसावी तेथ बीजे केले. 3ऱ्या दिवशी त्या मांजरापाशी गेले आणि दृष्टी अवलोकिले. पुन्हा दृष्टीनं अवलोकन केलं. मग म्हणितले जाये 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 ना म्हणे. त्या मांजराला सांगितलं आता इथून तू जा. आणि स्थिती भंगली. त्या मांजराची स्थिती झाली होती ती भंगली. मग ते गेले. ते मांजर तिथून निघून गेलं. मग गोसावी बीजे केले. श्रीप्रभू महाराज तिथून निघून गेले. सामान स्त्रिये वर्ण भेदू. अळजपुरीची सामान स्त्री रामयात्रे जात होती. अचलपूरची एक सामान्य स्त्री, एक वेश्या रामयात्रेला जात होती. ते रिद्धपुरी नगरेश्वरी राहिली. रिद्धपूर गावामध्ये एक नगरेश्वर नावाचं एक महादेवाचं मंदिर होतं, तिथं ती राहिली.
अवघी तिची सांगातीये हाटा अंतू गेली. सर्व तिच्या सोबतचे जे सांगाती होते, सोबतचे माणसं, ते हाटामध्ये गेले म्हणजे बाजारामध्ये गेले. ते एकलीची पालथी निजैली होती. ती तिच्या सोबतचे सर्व बाहेर गेले बाजारामध्ये आणि ती एकटीच झोपलेली होती. पाठीसी वर्णू निघाला होता. पाठीवर फोड आलेला होता मोठा, त्याच्यामध्ये पू भरलेला होता. तव तेथ गोसावी बीजे केले. श्रीप्रभू महाराज तिथे गेले. तिची पाठीवरी श्रीचरणू ठेविला. तिच्या पाठीवर श्रीचरण ठेवला आणि धुमकेनी हानोनी वर्णू फोडिला. तो फोड जो होता तो फोडून टाकला. गोसावी रंदासी तोडले. पूर्ण त्याच्यातला पू रक्त जे काय सडलेलं होतं ते पूर्ण बाहेर निघून गेलं. तिचे दुःख होते ते निरपवणी काढले. ज्यावेळेस कोणत्याही जखमेमध्ये पू असतो त्यावेळेस ते जखम ठसठस करते. तर इथं त्या बाईचा पण काय होता, पाठीवर फोड आलेला होता. त्याच्यामुळे तिला स्वतःचा काय फोडता येत नव्हता आणि कोणी काय त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आणि मग ते फोडला कोण, श्रीप्रभू महाराज आले तिथं आणि त्या बाईच्या पाठीवरचा फोड फोडला, पूर्ण त्याच्यातला पस काढून टाकला. तिचे दुःख होते ते निरपवणी काढले. तिचं जे दुःख होतं पाठीचं त्या फोडामुळे ते पूर्ण निरपवणी काढले, म्हणजे पूर्ण दुःख नाहीच केलं. मग तिया म्हणितले. मग ती बाई म्हणते, रावळ माये रावळ बापू, रावळी माझे दुःख निरसिले. श्री गोविंदप्रभू महाराजांनी माझं दुःखाचं निरसन केलं. राऊळ माय आहेत आणि राऊळ बाप आहेत. मग गोसावी बीजे केले. तिथून श्रीप्रभू महाराज निघून गेले. तव तिची सांगातीये आली. तिचे जे सांगाती होते, सोबत होते रामयात्रेला जाण्यासाठी, ते आले. तीही पुसिले हावो ऐसे काई. हे असं कसं काय बरं, काय तिथं दिसलं असेल रक्त पोच पडलेला त्या जखमेमधला. तर त्या सोबतच्यांनी विचारलं, हे कसं काय बरं झालं असे. तिया म्हणितले. ती बाई म्हणते, रावळी येथ बीजे केले होते. श्री गोविंदप्रभू महाराज इथे आले होते. माझा वर्णू फोडिला. माझा जो फोड होता तो फोडला त्यांनी. दुःख निरपवणी काढले. जे दुःख होतं त्या फोडामध्ये, माझ्या पाठीवर जे फोड होता त्याच्यामुळे जे दुःख होतं मला ते निरपवणी काढले, पूर्ण दुःख नाहीसं केलं श्री गोविंदप्रभू महाराजांनी. रावळ माये रावळ बापू, रावळे माते रक्षिले. राऊळ माय आणि राऊळ बाप आहेत माझे आणि त्यांनी माझं रक्षण केलं, हे फोडाचं पूर्ण दुःख नष्ट केलं. मग तिया म्हणितले. मग ती स्त्री म्हणते, तुम्ही रामयात्रेसी जामी नये. तुम्ही जा रामयात्रेला, मी काय आता रामयात्रेला येणार नाही. तथा सामान अस्त्रियचे खाजे आरोगणे. आता ही जी सामान्य स्त्री होती, ही जी वेश्या होती, तिचे खाजे आरोगणे, तिनं काहीतरी गोविंदप्रभू महाराजांसाठी आणलं आणि ते गोविंदप्रभू महाराजांनी स्वीकार केलं. तेची सामान अस्त्री अळजपुरी हुनी रांधवण हाटीचे पदार्थ रिद्धपुरासी घेऊनी आली. रिद्धपूरला अळजपुरून काही हटांतूल पदार्थ घेऊन आली, म्हणजे खाण्यासाठी काही चांगले पदार्थ रांधवण हाटीचे घेऊन आली. तव श्री प्रभू गोसावी राम विहिरा लक्ष्मण विहिरा धोत्र धुतले. विहिऱ्याचं नाव आहे राम विहिरा आणि लक्ष्मण विहिरा. तिथं धोत्र धुतले श्रीप्रभू महाराजांनी. तया उत्तरे पिंपळू. त्या विहिराच्या उत्तरेला पिंपळ होता एक. तया तळी गोसावी बीजे करिता ती. त्या पिंपळाच्या झाडाखाली जाण्यासाठी गोसावी तिथून निघाले. तव ते आली. ती सामान्य स्त्री आली. इदुरीची वाटे गोसावियासी भेट झाली. जे इदुरीकडे जाणारी वाट होती त्या वाटेवर गोसावी यांची त्यांची भेट झाली. दंडवत घातले मग विनविले. त्या सामान्य स्त्रीने दंडवत घातले आणि विनंती केली. गोसावी विनवणी स्वीकरिली. श्रीप्रभू महाराजांनी ती विनंती स्वीकार केली. तेथची आरोगणा झाली. तिथंच श्री गोविंदप्रभू महाराजांनी तिनं काही जे अन्न पदार्थ आणले होते ते स्वीकार केले. गुळळा विडा झाला.
तिथं श्रीप्रभू महाराजांना गोळा झाला आणि विडाही घेतला तिथं. मग दोन्ही गुंडे दोन्ही श्रीकरी घेतले, 2 दगड दोन्ही हातात घेतले. मग म्हणितले मेली जाये जाये ना म्हणे. आता ते म्हणते तुझं काम झालं, आता तू इथून निघून जा. पाठी लागले, ती जात नसेल, मग दगड घेऊन तिच्या पाठीमागे लागले तिनं इथून जावं म्हणून. तेथोनीची गेली, तिथूनच तिला वापस पाठवून दिलं. गावांतू रिगोने दितीची, श्रीप्रभू महाराजांनी त्या सामान्य स्त्रीला गावात येऊ दिलं नाही. मग गोसावी बिजे केले, तिथून मग निघून गेले श्री गोविंद प्रभू महाराज. मातांग ग्रही खेळू, मातंगाच्या गृहामध्ये श्रीप्रभू महाराज जाऊन त्यांनी खेळ केला तिथं मातंगाच्या घरामध्ये. गोसावी महारवाडे आसी बिजे करीती, जो महारवाडा होता तिथं श्री गोविंद प्रभू महाराज गेले. उतरडी उतरिती, त्यांच्या घरात ज्या उतरंड्या होत्या त्या उतरंड्या त्यांनी उतरवल्या खाली. मग म्हणे ती आवो मेली जाये येथ काही असे. मग त्या घरच्यांना म्हणायचे की इथं काय आहे बरं या मडक्यामध्ये उतरंडीमध्ये. ते म्हणे येथ काही असेल राऊळो का उतराल, आमच्या गरीबाच्या घरी काय राहणार बरे त्याच्यामध्ये, कशाला उतरली तुम्ही उतरंडी, असे ते घरचे म्हणतात. तैसेची मातंगाचा घरी करीती, तैसेची मातंगाच्या घरी करीती. काही पदार्थ देखेती तो चाखेती. तसंच मातंगाच्या घरी गेलं तरीही ते उतरवणं त्याच्यात काय आहे ते पाहणं, आणि काही पदार्थ असतील तर ते पाहून मग ते चाखायचे. तो चाखेती आणि म्हणे ती, तो पदार्थ चाखल्यानंतर म्हणतात प्रभू महाराज आवो मेली जाये गोड आहे म्हणे. मग जे काही पदार्थ त्या उतरंडीमध्ये ठेवलेले असतील मग गोविंद प्रभू महाराज म्हणायचे की ते पदार्थ गोड आहेत, चांगले आहेत. ऐसा अनुकारू करीती, असा अनुकार श्री गोविंद प्रभू महाराज करायचे. मग गोसावी बिजे करीती, मग श्री प्रभू महाराज तिथून मग असं पदार्थ त्यांची आरोहण केली की मग तिथून निघून जायची. महाजनी निर्बंधू करणे, महाजनांनी निर्बंध केला श्री प्रभू महाराज. महाजनी म्हणितले राऊळ मातांग महाराचा घरोघरी विचरताती. आता हे ब्राह्मण तिथले ते म्हणायचे की श्री गोविंद प्रभू महाराज हे मातंगाच्या महाराजा घरोघरी विचरण करतात, जातात. आणि तैसेची दीक्षिता ब्राह्मणाचा घरी विचरताती, तसंच ब्राह्मणाच्या घरी दीक्षिताच्या घरी येतात. आता गोविंद प्रभू महाराजांना काय सगळे समान, त्यामुळे हे असं निर्विकल्प त्यांची क्रीडा राहायची. आणि म्हणूनच पूर्ण गाव त्यांना राऊळ माया आणि राऊळ बाप म्हणायचं, मग तो कोणीही असो. ऐसे रावळी भ्रष्ट केले, जे काही भ्रष्ट केलं गावामध्ये, तयांची घरे गावाबाहेरी घाला, त्या लोकांची घरे गावाबाहेर घाला. मग तेथ रावळ न वचेती, मग या मातंगाच्या आणि महाराजांच्या घरी श्री गोविंद प्रभू महाराज जाणार नाहीत, असं ब्राह्मणांनी असा एक ठराव संमत केला. म्हणून गावाबाहेरी घरे बांधविली, मग सर्वांची घरं गावाच्या बाहेर बांधवली. तो महारवाडा मोडिला, तो जो जुना महारवाडा होता तो मोडला. तव गोसावी तेथही बिजे करीती, मग गावाच्या बाहेर जिथं घरे बांधली तिथे गोविंद प्रभू महाराज जायला लागले. आवो न यावे म्हणे, यावे म्हणे, आवो न यावेची म्हणे. ही गोविंद प्रभू महाराजांची बोलण्याची रीत होती. कोणताही शब्द बोलायचं म्हणलं, कोणताही निर्णायक शब्द असेल तर ते 3दा बोलायचे. तर श्री गोविंद प्रभू महाराज म्हणतात की न यावे म्हणे, यावे म्हणे, आवो न यावेची म्हणे, म्हणजे आम्ही इथं येणारच. ऐसा घरोघरी खेळू करीती, बाहेर जरी गेली गावाच्या बाहेर तरी त्या मातंगांच्या घरी जाऊन ते अशी खेळ क्रीडा करायची. मातांग विनवणी स्वीकारू, एकुदी मातांगी विनविले. जे मातंग होते त्यांनी श्री गोविंद प्रभू महाराजाला विनंती केली. रावळो आम्ही पाणी विण मरते असो. आता या ब्राह्मणांनी सांगितलं म्हणून त्यांचे घर बाहेर बांधण्यात आले. मग तिकडे पाणी नव्हते यांना, म्हणून ते मातंग विनंती करतात गोविंद प्रभू महाराजांना की आम्ही पाण्याविण मरत असो, आम्हाला पाणी प्यायला भेटत नाही.
तरी काही करूजी, तर आम्ही काय करायला पाहिजे आता. रावळासी अनुकंपा उपजली, श्री गोविंदप्रभू महाराजांना अनुकंपा उत्पन्न झाली, दया आली त्यांच्यावर. मग गोसावी म्हणितले, श्री गोविंदप्रभू महाराज म्हणतात, मेला जाये ना म्हणे, म्हणून तेथ बीजे केले. मग त्यांच्यासोबत, त्या मातंगासोबत त्यांच्या घरी बीजे केले, जिथं ते राहत होते तिथं. आवो येत खाणावे म्हणे, न खाणावे म्हणे, आवो येत खाणावेची म्हणे. खाणावे न खाणावे, आणि इथं आता खाणावेच म्हणे, म्हणजे इथं त्यांनी जागा दाखवून दिली गोविंदप्रभू महाराजांनी, की इथं तुम्ही खोदा, इथं विहीर करा. म्हणून श्रीचरणीचेनी अंगठेनी दाखविले, श्रीचरणाच्या अंगठ्याने ती जागा दाखवली जिथं विहीर करायची होती. तेच तीही खाणी तले, मग त्या मातंगाने सर्व तिथं विहीर खतली. तव अमर्याद पाणी लागले, खूप पाणी लागले त्या विहिरीमध्ये. मग म्हणे ती, रावळ माय रावळ बापू, रावळाचेनी प्रसादे आम्ही पाणी पित असो. गोविंदप्रभू महाराजांनी कृपा केली येऊन इथं, म्हणून आम्हाला सर्वांना पाणी प्यायला भेटलं. तर ते विहीर आताही आहे तिथं, आणि आताही भरपूर पाणी आहे त्या विहिरीमध्ये. ज्या ठिकाणी गोविंदप्रभू महाराजांनी सांगितलं की इथं पाणी आहे, इथं विहीर खोदा, त्या विहिरीला अजूनही कधी म्हणजे बुडाला गेली नाही ती विहीर, कधी पाणी आटलं नाही तिथं. अशी बाजूला रेल्वे पटरी आहे, त्याच्या बाजूला अशी विहीर आहे. केली बाजूला, खूप विरोध केला मात्र ते अखेरला केली नाही. रेल्वे स्टेशन ते याला झालं, कोळविहिरीला झालं रेल्वे स्टेशन. कोळविहिरीला जे स्टेशन झालं त्याला रुद्रपूर नाव द्या असं म्हणत होते मागं. खाटिकासी खेळू, गोसावी खाटिकाच्या घरासी बीजे करीती. खाटकाच्याही घरी श्री गोविंदप्रभू महाराज जायचे. निर्विकल्प क्रीडा होती, कोणती त्यांना मनात विचकितचा विकल्प असा येत नव्हता. पसारा बैसती, जो पसारा होता त्यांचा पसारा आता काय असतो तुम्हाला तर माहितीच आहे, त्या पसारा जाऊन बसायचे. तेही भाग केले असे, ती वेगळे भाग करून ठेवलेले होते त्यांच्या पसाऱ्याचे. साना भाग असे तो थोरू करीती, जो छोटा भाग होता त्याला मोठा करायचा. थोरू असे तो साना करीती, जो मोठा होता त्याला लहान करायचा. हाड असे तेथ मांस घालिती, मांस असे तेथ हाड घालिती, असे ते येऊन काम करायचे. सरीसे विभाग करीती, व्यवस्थित समांतर विभाग करायचे. मग म्हणे ती, मेला जाये आता होय म्हणे, आता सर्व भाग समान झाले. ऐसे दोन्ही श्रीकर माखेती, दोन्ही श्रीकर माखल्या जायच्या त्यांचे. ते उपाधी देखिले, जे उपाध्य होते त्यांनी पाहिलं. ते हाटवटीयेसी आले, बाजार हाटामध्ये आले. तयाच्या घरी श्राद्ध, त्यांच्या घरी श्राद्ध होतं. आणि ते तैसे देखिले, मग म्हणितले, गोविंदप्रभू महाराजाला अशा ठिकाणी पाहिलं त्यांनी, आणि मग म्हणितले, जाओ घरी निर्वडी करू. आता पटकन आपल्याला घरी जायला पाहिजे आणि निर्वडी करायला पाहिजे, म्हणजे आवरासावर करून ठेवायला पाहिजे. एरवी रावळ ऐसेची जाती, असेच हात घेऊन माझ्या घरी जातील. आणि रांजणी श्रीकर धुती, माझ्या घरी जाऊन राजनामध्ये आमच्या हात धुतील. म्हणून निघाले, म्हणून तिथून घाईघाईनं उपाध्ये निघाले. घरासी आले, पोहोचले घरी. तव रावळ रांजणी श्रीकर धुती असे ती ऐसे देखिले. अगोदरच श्री गोविंदप्रभू महाराज घरी हजर आणि तिथे हात घालेले दिसले त्यांना. मग म्हणितले, कोण ठाव वेरी रावळा ते राखावे. कोणत्या ठावापर्यंत, कुठपर्यंत आम्ही लक्ष द्यावं यांच्याकडे, असं उपाध्ये म्हणतात. आणि कुठपर्यंत आम्ही राखावं आमचं घर. रावळा विण काही कवनी ठाव असे. रावळाशिवाय असं कोणती जागा आहे का जिथं रावळ पोहोचणार नाही, श्रीप्रभू पोहोचणार नाही, अशी कोणती जागा आहे का. आपल्या अगोदरच पोहोचणार. ज्या जीवाच्या मनामध्ये विकल्प असायचा, श्री गोविंदप्रभू महाराज नक्की त्याच्याच घरी जाणार, हा नियमच होता. त्याच्या मनात विकल्प आला ना, मग त्याचा दोष नसायचा, कारण की परमेश्वराच्या सन्निधानामध्ये आहेत आणि असे दोष असणं चांगलं आहे का. मग ठरलं, ज्याच्या मनात विकल्प आला ना,
त्या उपाध्याने जर पाहिलं नसतं तर तिकडे गेलेही नसते. उपाध्याच्या मनात आलं की अरेकडे आता आपल्या घरी जातील म्हणलं की पहिले ते 10 झाले गोविंदप्रभू, नाही तर गेले असते दुसरीकडे कोणीकडे तरी. मग आता कळालं की आपल्या भक्ताच्या मनात विकल्प आलेला आहे, मग चला याचा विकल्प नसायला आपल्याला यांच्या घरी जायचं. मग असं ते विकल्प नसायचे सर्वांचं. उपासन्याग्रही खाजे आरोगणे, जे उपासनीय होते त्यांच्या घरी जाऊन खाजे आरोगण केलं. एकुदी गोसावी उपासन्याचिया घरासी बीजे केले. एका दिवशी श्रीप्रभू महाराजांनी उपासण्याच्या घरी बीजे केले, तिथं गेले. तव ते दोघे निजैली असे ती, दोघ जण झोपले होते बाजेवर. तर उपासनी गोसाविया ते देखिले आणि म्हणितले. उपासनी म्हणतात उठी उठी राऊळ आले, राऊळ आले उठ, काही खाजे घेऊन ये, काहीतरी खायला श्रीप्रभू महाराजांना घेऊन ये असे ते म्हणतात त्यांच्या पत्नीला. ते उठिली ताट काढिले, लाडुवा तिळुवायांची चुरी ताटी घातली. अंतू चारोळ्या गोडंबिया साखर ऐसे घातले. ताटामध्ये लाडू तिळवाची चुरी असे घेतले, त्याच्यामध्ये चारोळी टाकली, गोडंबी टाकली कशाची बिब्याची वगैरे असेल ते, आणि साखर टाकली असे घेतले. ते रावळासी ओळगविले, श्री गोविंदप्रभू महाराजांना आणून दिलं. आणि गोसावी म्हणितले मेला जाये आता होय म्हणे, आता छान झाले. देवीची हास्य स्वीकरिती आणि हसायचे. देवीची आरोगणा करीती, असे संतोखत श्री गोविंदप्रभू महाराजांनी तिथं आरोगणा केली. मग तया दोघा प्रसादू दिधला, त्या दोघांनाही प्रसाद दिला. मग गोसावियांसी गुळा झाला विडा झाला, गुळा झाला तिथे आणि विडाही स्वीकार केला त्यांनी. मग गोसावी बीजे केले, तिथून गोसावी निघून गेले. प्रत्येक जेवणानंतर श्री चक्रधर स्वामी असोत, गोविंदप्रभू महाराज असोत, जेवणानंतर गुरुळा हा हमखास करायचेच, कारण की दातही आपली सदृढ राहायला पाहिजे, त्याच्यामुळे करायचे. जुने माणसंही करायचे, आजकालची नवीन पिढी करायला तयार नाही सध्या. त्याला ते कोलगेटच आवडते जास्त, एक टाइम करायचं 2 टाइम. परंतु हे जे उपाय सांगितलेले आहेत आयुर्वेद शास्त्रामध्ये हा नियम आहे की जेवण झाल्यानंतर गुरुळा करणे आणि पाणी जास्त न पिणे, हे नियम आहे त्याच्यातले. पाणी जास्त पिलं तर जठराग्नी मंद होत असतो. जसं आपलं अन्न शिजण्यासाठी चुलीत लागणी असतो, तसं आपण अन्न खाल्ल्यानंतर ते अन्न जिरण्यासाठी जठरामध्ये एक अग्नी असतो, त्याला जठराग्नी म्हणतात. आणि पाणी, जिथं पाणी आलं तिथं अग्नी राहत असतो का? नाही. तर मग जठरातला जो अग्नी असतो, जेवण झाल्यावर पाणी पिलं की तो विझून जात असतो आणि त्याच्यामुळं अपचन होत असते. त्याच्यामुळं पाणी जास्त न पिणे आणि गुरुळा करणे हा आयुर्वेद शास्त्रातला नियम आहे. म्हणून श्री प्रभू महाराज हे गुरुळा करायचे आणि श्री चक्रधर स्वामी ही गुरुळा करायचे. एवढंच काय तर आपली एक पिढी मागे जर पाहिलं तर जुने म्हातारे लोक प्रत्येक जेवण झाल्यानंतर गुरुळा हे करायचे. विडा झाला, विडाही घेतला. मग गोसावी बीजे केले, मग तिथून श्री गोविंदप्रभू महाराज निघून गेले. विडा कशामुळे घेत असतील बरं, काही सांगता येईल? पचनक्रिया एक आहे त्याच्यामध्ये, दुसरा एक अजून भाग आहे हा, ते बी महत्वाची, ते पण पोटात जाते, त्याच्यामुळे अन्न पचन चांगलं होते, पचनक्रिया वाढते. अजून महत्वाचा मुद्दा म्हणजे त्या पानामध्ये आपण काथ लावतो. जो आयुर्वेद शास्त्रामध्ये पान खायची पद्धत सांगितली आहे त्याच्यामध्ये फक्त चुना लावून पान खायचं सांगितलेलं आहे. चुना आणि सोप वगैरे असते, त्यामध्ये कात नसतो. जो श्री चक्रधर स्वामी जे घ्यायचे त्याच्यामध्ये कात नसायचा कधी कधी. आयुर्वेद शास्त्रामध्ये जो वाघभट्टाने जो ग्रंथ तयार केलेला आहे अष्टांग हृदयम नावाचा, 3500 वर्षापूर्वी वाघभट्ट नावाचे एक ऋषी होऊन गेले. तर त्यांनी जो ग्रंथ केलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कात न घेतात फक्त आपण पान कशासाठी खायचं की आपल्या पोटात चुना गेला पाहिजे. चुन्यामध्ये चुना हा कॅल्शियमचा साठा मानला जातो. कॅल्शियम हे हाडासाठी आवश्यक आहे. आता जे आपण पाहतो की लोक डॉक्टरकडे जातात, हाडं ठिसूळ झाली मग कॅल्शियमच्या गोळ्या घेतात. तेवढ्या महागाच्या कॅल्शियमच्या गोळ्या खायची गरजच नाही. पान घ्यायचं, थोडंसं त्याचा चुना लावायचा, खात राहायचं, बस एवढंच. भरपूर कॅल्शियम असते त्याच्यामध्ये. हे साधा सोपा उपाय, पैसे खर्चाची गरज नाही. रुपयाची डबी घेतली तर किती दिवस जाईल?
काय कोणीतरी काहीतरी म्हणलं डॉक्टर. ते कॅल्शियम चुना म्हणजे कॅल्शियमचा साठा आहे तो एक भरपूर नैसर्गिक नाही नाही चुन्याला लावून खायचं नाही मात्र. चुन्याला लावला म्हणजे थुकल्या जाते सर्व. तंबाखूला लावून नाही खायचं. मग तंबाखूला लावून खाल्लं तर त्याचा फायदा काय, सगळं लाळ बाहेर चालली ना. चुना तर पोटात जातच नाही. तर तंबाखू नाही. आपण इथं उल्लेख काय श्री गोविंद महाराजांनी विडा घेतला तर त्या पानाला चुना लावून खायचं. पोटात चुना गेला पाहिजे पोटामध्ये, ते हाडासाठी चांगला असतो कॅल्शियम. परंतु मिनिमम ज्याला काही भेटत नाही तर त्याने चुना लावा पानाला आणि खावा. म्हणजे वयाच्या 40 पर्यंत आपण जे आहार घेत असतो याच्यापासून आपल्याला कॅल्शियम शरीर घेत असते. परंतु 40 ओलांडली की आपल्या शरीराची क्षमता राहत नाही की आपण घेतलेल्या अन्नापासून आपण कॅल्शियम घ्यावं अशी. म्हणून तिथं जुन्या आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलं आहे की आपण पान खाल्लं पाहिजे चुना. कात खाऊ नये असं म्हणतात. कात हानिकारकच असतो थोडा. कात जो असतो ना खैराचा पासून काढलेला, तर कात तयार करताना त्याच्यामध्ये एक मळी निघत असते. जशी आपण साखर तयार होते मळी निघते त्याच्यावर, तर कातापासून एक मळी तयार होते आणि त्या मळीपासून कॅन्सर होत असतो. म्हणजे घातक आहे एकदम. जर त्या काताची मळी घातक म्हटलं तर कात काहीतरी हानिकारक असायलाच पाहिजे. म्हणून जुन्या आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितले की कात न खाता चुना लावून खाणे फक्त. मग गोसावी बीजे केले, तिथून गोसावी निघून गेले. उपासन्या घरी पहुडू, त्या उपासनेच्या घरी जाऊन पहुड स्वीकार केला. उपासने आणि उपासनेयाची ब्राह्मणी दोघे निजैली असे ती, तव गोसावी बीजे केले. श्री गोविंद महाराज तिथं त्यांच्या घरी गेले. दोघांमध्ये गोसावी पहुडू स्वीकरिला, दोघांच्या मध्ये जाऊन श्री गोविंद महाराजांनी पहुड स्वीकारला. आणि उपासनी आपुली ब्राह्मणी ते म्हणितले, उठी उठी राऊळी पहुडू स्वीकरिला असे. श्री प्रभूंनी पहुड स्वीकारलेला आहे, तू इथून उठ असं ते उपासने सांगतात. तू आणिक बाज घाली, तू दुसरी बाज टाक. ते उठिली आणिक बाज सुपवती घातली. बाज आणि त्याच्यावर गादी, सुपवती म्हणजे गादी घातली. तिये दोघे तेथ निजैली, तव गोसावी यांसी उपहुडू झाला. सुप्रभू महाराजांची झोप झाली पूर्ण आणि उपहुड झाला म्हणजे उठले. गुळळा केला उदक स्वीकरिले, गुळळा केला आणि उदक स्वीकार केलं, पाणी पिलं. मग गोसावी म्हणितले, आवो मेली जाये. श्रीप्रभू महाराज म्हणतात आवो मेली जाये, राते आणि म्हणे, म्हणजे पान आणि म्हणे असे गोविंद महाराज म्हणतात. आवो दे दे ना म्हणे, मग विडा ओळगविला. मग श्रीप्रभू महाराजांनी तिथं विडा ओळगवला. मग गोसावी म्हणितले, आता होय म्हणे म्हणून बीजे केले. मग तो विडा स्वीकार केला तिथे आणि निघून गेले. तर कधी मधी जुन्या काळात कातही वापरायचे. तर इथं जे पान दिलं श्री गुरु महाराजांना, श्री गोविंद महाराज इथं काय म्हणले, राते आणि म्हणे. राते म्हणजे लाल. तर कात टाकल्यानंतर पान काय होत असते, लाल होत असते. म्हणून तिथे सांगितले की लाल मला खायला काहीतरी, ते राते म्हणजे लाल. तर मग ते लाल तोंड कशामुळे होते, तर पानामुळे होत असते. म्हणून श्री गोविंद महाराजांचा विडा उडवला काताचा. कात चुना विडा व्यवस्थित विडा दिला आणि मग श्री गुरु महाराजांचा विडा स्वीकार केला आणि तिथून निघून गेले. आता त्या काळातला कात म्हणजे वेगळा असेल. आताची जी आहे रासायनिक पद्धती झाल्या जास्त, त्याच्यामुळे काहीतरी फरक असणार ना जुन्या तर नातामध्ये. आता हा काळ आहे 800 वर्षापूर्वीचा, मग फरक असणार त्यामध्ये. शिंपे ग्रही पहुडू, शिंप्याच्या इथे गेले श्री गोविंद महाराज आणि तिथं पहुड स्वीकार केला. गोसावी शिंपियाच्या घरासी बीजे करीती. शिंप्याच्या घरी श्री गोविंद महाराज गेले. तिये आपुली दिंडे सोडिती, जे काय गाठडे बांधून ठेवले ते कपड्याचे ते सोडायचे. गोसाविया खाली अंथुरिती. श्री गोविंद महाराजांसाठी आथरण तयार करायचे त्या कपड्याचं, आथरायचे कपडे व्यवस्थित. एकेवरी पांगुरविती,
आणि एक चांगलं जे वस्त्र असेल ते त्याच्यावर अंघरून टाकायचे. जसं आपण गादीवर बेडशीट टाकतो त्याप्रमाणे एक चांगलं वस्त्र टाकून द्यायचे त्याच्यावर. मग श्रीचरण प्रक्षाळिती, श्रीचरण धुवायची. कव्हणी खाजे ओळगविती, काहीतरी खायला तिथं श्री गोविंदपूर महाराजाच्या ठिकाणी ओळगवायची म्हणजे द्यायची. विडा ओळगविती, विडाही द्यायची. मग गोसावी पहुडू श्री करीती, तिथं पौड स्वीकारायची गोविंदपूर महाराज. ऐसी जे तुली घरे सिंपियांची, ते तुल्या घरा बिजे करीती. सर्व सिंप्यांच्या घरी गोविंदपूर महाराज बिजे करायचे. तयांची वस्त्रे दूनलेनी मोले विकेती, त्यांचे जे वस्त्र असायचे त्यांनी शिवलेले ते दुप्पट मोलाने विकल्या जायचे. असा त्यांना फायदा व्हायचा गोविंदपूर महाराजांमुळे. ऐसा लाभू होय, असा त्या शिंप्यांना श्री गोविंदपूर महाराजांमुळे लाभ व्हायचा. वाणिया ग्रही खाजे आरोगणे, वाण्याच्या घरी जाऊन खाजे आरोगण केलं. खाजे म्हणजे आपण जे म्हणतो थोडंसं काहीतरी फराळ, ज्यांना पोट तर भरत नसते. जेवण म्हणल्यानंतर पोट भर जेवण असते आणि फराळ म्हणजे कसं असतो थोडंसं. तर खाजे म्हणजे एक प्रकारचा फराळ, त्याला खाजे म्हणायचे जुन्या काळामध्ये. तर वाणिया ग्रही खाजे आरोगणे, तिथं जाऊन असंच काहीतरी खाजे त्यांनी संपादलं. जसं माग उपासण्याच्या घरी खाजं दिलं, काय दिलं, थोडेसे लाडू, थोडंसं तिळवा, त्याच्यामध्ये थोडीशी गोडंबी वगैरे असं थोडंसं काहीतरी असं फराळाला दिलं. तसंच आता या वाण्याच्या घरीही श्री गोविंदपूर महाराजांना खाजं दिलं तिथं. गोसावी वाणियाच्या घरासी बिजे करीती, वाण्याच्या घरी बिजे केलं, तिथं गेले श्री गोविंदपूर महाराज. तयाचा पसारा बैसती, त्यांचा पसारा जो असायचा तिथं बसायचे जाऊन. श्रीकरी तागडी घेती, जे तागडी असे तराजू ते घेतात. दुसरे अढैसरी सेरू पावसेरू पासेरी पालडा घालिती, त्याचे माप आहेत. शेर, पावशेर, अढैसर जे असते ते मापही हातात घ्यायची. केने तू किती, मग ते जे माप होते शेराच्या, अर्ध्या शेराचे वगैरे, हे या मापानं काय करायचे, ते किसल्याच्या दुकानात माल ठेवला का विकायला ते मोजायचे त्या मापानं. खारिका खोबरे मिरये लवंगा एळा पोफळे ऐसे एकत्र करीती, खारी खोबरं मिरे लवंगा सगळे तिथे जाऊन एकत्र करायचे. एरी ठाईचे एरी ठाई घालिती, या ठिकाणची वस्तू त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणची वस्तू या ठिकाणी अशी अदलाबदल पूर्ण याची करायची त्या दुकानात जाऊन. ऐसा नावे कू खेळू करीती, असा थोड्या वेळासाठी त्या दुकानामध्ये त्यांच्या खेळ करायचे. मग ते वाणिये उदक आणीती, ते घरचे वाणी जे होते ते पाणी आणायचे. श्रीकर प्रक्षाळिती, आता तिथं त्यांचे हात घाण झाले हे असं काम केल्यामुळं, म्हणून श्रीकर धुवून घ्यायचे श्रीगुरु महाराजांची. श्रीकर प्रक्षाळिती म्हणजे धुवायचे. श्रीचरण प्रक्षाळिती, श्रीचरणही धुवायचे. मग फळे खाजे ओळगविती, इथं खाजे म्हणून त्यांनी काय ओळखलं, फळ. त्या ऋतूमध्ये जे काय फळ उपलब्ध असतील त्यांनी ते तिथं श्रीगुरु महाराजाच्या ठिकाणी अर्पण केले. गोसावी आरोगणा करीती, तिथं गोसाव्यांनी आरोगणा केली. मग गुळला होय विडा देती, गुळला झाल्यानंतर विडाही दिला. तयांचा थोरू विकरा होय, त्यांच्या दुकानाचा थोर विकरा व्हायचा त्या दिवशी. आणि दुनाला भू होय, दुप्पट नफाही व्हायचा. ऐसी जे तुली घरे वाणियांची, ते तुल्या घरासी गोसावी बिजे करीती, जेवढे काही त्या रुद्रपूरमध्ये वाण्यांचे घरं होते त्या घरी जाऊन अशी तिथं क्रीडा करायची, प्रत्येक घरी जायची.
उपासण्या घरी आसू खेळू. आसूशी खेळ केला. आसू म्हणजे त्या काळातली सुवर्ण मुद्रा. 32 दामाची एक आसू असायची. तांब्याची नाणी 32 जमा केली. जसं आपण 16 आण्याचा 1 रुपया, 100 पैशाचा 1 रुपया म्हणतो, त्याप्रमाणे 32 दाम जमा झाले की त्याचा एक सोन्याची आसू व्हायची. म्हणजे 32 दाम जर कोणाला दिले तर त्याच्याबद्दल एक सुवर्ण मुद्रा घेता येत होती. म्हणजे 32 दाम आणि एक सुवर्ण मुद्रा यांचं मोल बरोबर होतं. म्हणजे एवढं त्या सोन्याचं मोल कमी होतं आपल्या भारतामध्ये की 32 तांब्याचे तुकडे दिले की एक सोन्याचं नाणं भेटायचं. उपासनीये आणि उपासनीयांची ब्राह्मणी आसू मविते होती. ते दोघं जण घरी बसून आसू मोजत होते, सुवर्ण मुद्रा. त्यांचं जे चलन होते त्या काळातलं ते मोजत बसले होते. तव गोसावी बीजे केले. श्री गोविंदप्रभू महाराज त्यांच्या घरी पोहोचले, गेले तिथं. गोसावी आणते येत देखिले. श्रीप्रभू महाराज येत आहे असं त्यांना दिसलं असं, खिडकीतून दरवाजा कोणीतरी दिसलं असेल की गोविंदप्रभू महाराज आपल्या घराकडे येत आहेत. तव तयाची ब्राह्मणी आसू लपवू बैसली. त्यांची जी पत्नी होती ती लागली पैसे लपवायला, ते आसू लपवून ठेवायला लागली. तव उपासनी म्हणितले. उपासने म्हणतात लपवू नको. त्यांच्या पत्नीला सांगतात की ते हे लपवून ठेवायचे काम नको करू, राहू दे असेच. तिया म्हणितले रावळ देखती तरी सांडिती. रावळांनी जर पाहिलं तर हे सांडिती म्हणजे टाकून देतील कोणी कोणी. तव गोसावी बीजे केले. तिथं पोहोचले श्रीप्रभू महाराज. ते दोघे परती सरली. दोघे बाजूला माघार झाले, दूर बाजूला सरकले त्या ठिकाणून. गोसावियांसी उकड आसन झाले. तिथं उकडासनात श्री गोविंदप्रभू महाराज तिथं बसले. आसूशी खेळू करू लागले. जे आसू होत्या त्यांच्याशी खेळ करू लागले. देवीची अनुकार करीती आणि बोलायलाही लागले तिथं. हे वांकट. ही जी आसू आहे ही थोडी वाकडी झालेली आहे. हे सोपा, हे फुटक, हे तुकमट, हे खोलट. हे प्रत्येक आसूचं म्हणायला लागली. थोडी फुटली, हे तुकमट आहे म्हणजे थोडी हलकी आहे, हे खोलवट आहे, थोडीशी हिच्या ठिकाणी खड्डा झालेला आहे, हे बरवट, हे चांगली आहे, असं प्रत्येक आसूला पाहून असे म्हणायला लागले. हे कुडी, हे खरी, हे सोपान. म्हणजे हे एक आसू वाईट आहे, एक खरी आहे आणि एक सोपान आहे. म्हणजे थोडी हे सपाट झालेली आहे, थोडीशी घासल्या गेलेली आहे. त्याच्यावर त्या आसूवर जे काही चिन्ह मुद्रित केले होते ते पुसले गेले म्हणून ते सोपान. ऐसा नाव एक गोसावी खेळू केला. थोडा वेळ तिथं खेळ केला. मग बीजे केले. तिथून निघून गेले. मग तीही आपुलिया आसू मोजिलिया. मग त्यांनी आपल्या आपल्या आसू मोजून ठेवून दिल्या. देवाळा ब्राह्मणाचे अन्न आरोगणे. देवाळ हे एक तळ्याचं नाव आहे. देवाळा तळ. दुपूरला तळे खूप होते, त्यापैकीच हे एक तळ. तर आता जे भैरव बुरुज आहे तिथे जवळपास एक तळ होतं, देवाळा तळ. तिथं दाभेरला जाताना एक तळ आहे. असे भरपूर तळे होते. त्या जे राजविधी आहे, राजविधीच्या बाजूला एक तळ होतं त्या घोड्याकडं. खेडीचा ब्राह्मण तो हाटासी आला होता. खेडीचा ब्राह्मण, खेड नावाचं गाव आहे रुद्रपूर जवळ. त्या खेडलाच रामधरण्याची आणि श्रीचक्र स्वामीची भेट झाली होती आणि याची वासना खेडलाच गोविंदप्रभू महाराजांनी अवतार स्वीकार केला.
तर त्या खेडचा तो ब्राह्मण होता. बाजारासाठी रुद्धपूरला आला होता. सिदोरी घेऊनी बाजारा आला होता. सिदोरी घेऊनी म्हणजे सिदोरी सोबत घेऊन बाजाराला आला होता. तेने म्हणितले, तो ब्राह्मण म्हणतो, रावळ येथ भ्रष्टाभ्रष्ट करीत असे ती. इथं भ्रष्टाभ्रष्ट करतात राहुल. तरी सिदोरी येथची जेऊ. त्या गावाच्या बाहेर आहे ते देवाळाजवळ, तिथंच आपण जेऊ असं त्याला वाटलं. मग गावांतू जाऊ. मग रुद्धपूर गावामध्ये आपण जाऊ बाजारासाठी. अलीकडेच तळ लागलं, इथं आपण जेवून घेऊ. म्हणून देवाळ्यासी गेला. त्या देवाळ्यामध्ये उतरला. जे देवाळा तळ होतं त्या तळ्यामध्ये उतरला. येथे स्नान करू म्हणून सिदोरी पिंपळाचे खांदी बांधली. देवाळ्यासी गेला म्हणजे त्या तळ्याजवळ गेला आणि तिथं ते सिदोरी पिंपळाच्या फांदीला एका बांधून ठेवली आणि आंघोळ करण्यासाठी गेला तो. आपण स्नान करू बैसला. तव गोसावी बिजे केले. ज्यांच्या मनात आलं तिथं गोविंदप्रभू महाराज पोहोचणार. मग याच्या मनात आलं होतं, तिथं गावाच्या बाहेर होते, दुसऱ्या गावाचा ब्राह्मण, परंतु मनात आलं की गोविंदप्रभू महाराज इथं भ्रष्टाभ्रष्ट करतात, तर आपण इथंच आंघोळ केली पाहिजे, इथंच जेवलं पाहिजे. कुठं गावात जाऊन पुन्हा आपलं हे करून घ्या बांधून. मग त्याला गावलं इथंच जेवा. तर गावाच्या बाहेर होते, माझा तिथं गोविंदप्रभू महाराज आंघोळीला गेले की पोहोचले तिथं बरोबर सिदोरीपाशी. आपण स्नान करू बैसला. तव गोसावी बिजे केले. सिदोरी काढली. त्या पिंपळाच्या फांटीला बांधून ठेवलेली सिदोरी सोडून घेतली. आरोगणा करीत असे ती तव तेने देखिले. त्या ब्राह्मणानं पाहिलं. आरोगण करायला बसले गोविंदप्रभू महाराज आणि त्या ब्राह्मणाची नजर गेली इकडे गोविंदप्रभू महाराजाकडे. त्यानं पाहिलं की श्रीप्रभू महाराज इथं आरोगण करत आहेत. मग म्हणितले, रावळ माय रावळ बापू. रावळ ईश्वरू रावळे बिन काही कवनी ठाव असे. या जगामध्ये जागा आहे का कुठेतरी लपून ठेवायला गोविंदप्रभू महाराजाच्या दृष्टीच्या आड, असा तो ब्राह्मण म्हणायला लागला की गोसाबिया रावळे बिन काही कवनी ठाव असे. अशी कोणती जागा आहे का जिथं यांच्या आड आपल्याला लपून ठेवता येईल कोणती वस्तू? कुठेही ठेवा, तिथं गोविंदप्रभू महाराज हे पोहोचतीलच. मग साऊमा आला श्रीचरणा लागला. तोची प्रसादू तो जेविला. मग जवळ आला, श्रीचरणा लागला, पाया पडला आणि तोची प्रसादू तो जेविला. मग गोसावी म्हणितले, मेला जाये आता होय म्हणे. अगोदर तुझ्या ठिकाणी जी वासना होती, ती वासना जोपर्यंत तुझ्या हृदयात होती तोपर्यंत तू मेल्यात गंती होता. मेला जाय, जे मरण तुझ्या ठिकाणी होतं आलेलं, अशी मरणासारखी भावना, की जेणेकरून तू काय याच्यामध्ये मानला होता, कशामध्ये? कर्मकांडामध्ये होता ना. हा ब्राह्मण होता, तर हा जो भेद होता जातीपातीचा, हा त्यांनी तिथं नष्ट करून दाखवला. त्यांची जे मनात भावना होती ते नष्ट झाली. मेला जाय म्हणजे तुझे पूर्वीचा जो ब्राह्मण होता तो सरला जायचं. म्हणजे ज्या ब्राह्मणाच्या मनामध्ये अशी भावना असायची, हे स्पृश्य हे अस्पृश्य, तो मेला जाय म्हणजे तो नष्ट झाला ब्राह्मण. कारण की तो काय इथं त्यांची आरोगणा करायला लागला ना. श्री गोविंदप्रभू महाराजांनी जे आरोगण केली शिदोरी, तोच तो आरोगण करायला लागला होता. म्हणजे जुना ब्राह्मण तो सरला, त्यांच्या ठिकाणी स्पृश्य आणि अस्पृश्यता हे नष्ट झाली. म्हणूनच त्यांनी त्या गोविंदप्रभू महाराजांचा प्रसाद स्वीकार केला. म्हणून मेला जाय आता होय म्हणे, आता माणूस म्हणून तू शोभला, असं गोविंदप्रभू महाराज इथं म्हणतात. मग गोसावी बिजे केले. मग गोविंदप्रभू महाराज तिथून निघून गेले, कारण की काम झालं. त्या भक्ताच्या मनातला विकल्प होता तो नसला. मेला जाय म्हणे, मग हा जीव मेल्याच्या नंतर कसा कुठे काय जाते? हे बोलायची भाषा आहे की भावार्थ आहे. कसं असते, काही शब्द कसे असतात की संपूर्ण अर्थ असतो जशाच तसा. काही शब्द असे असतात की ते शब्द तसा दिसतो परंतु त्याचा अर्थ आंशिकग्राह्य धरला जातो. आणि काही शब्द असतात भावार्थी शब्द असतात, काही घडतात काही घडत नाहीत, भावार्थ असतो काही शब्दांचा. तसं मेला जाय म्हणजे प्रत्येक, आता मागे जसं होऊन गेलं हे उपासनेच्या घरी किंवा मागे जे काही असे प्रकरण घडले की ज्या ठिकाणी असं गोविंदप्रभू महाराजाला विरोध करण्यात आला किंवा असं काही झालं की इथं येतील आता हे काही भ्रष्टाभ्रष्ट करतील, त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं मेला जाय म्हणे. म्हणजे तुमच्या ठिकाणी जे दुर्गुण आहेत ते गेले पाहिजे, मेला जाय. जे काही दोष आहेत तुमच्या ठिकाणी
तुमच्या मरणाला कारणीभूत आहेत ते गेले पाहिजे तुमच्या ठिकाणी, तुमच्या ठिकाणापासून मेलाच आहे. आता होय म्हणे म्हणजे आता तू योग्य झाला. पहिला अयोग्य होता ना, त्याच्या मनामध्ये वासना होत्या कर्मकांडाच्या, स्पृश्यता, हानी, हाऊस. ते त्या ब्राह्मणाच्या मनातली भावना त्यांनी गोविंदपूर महाराजांनी काय केली, नष्ट केली. आता होय म्हणे म्हणजे गोविंदपूर महाराज म्हणतात की आता माझ्या प्रवृत्तीला तू विखो झाला म्हणजे पात्र झाला, म्हणजे माझी जी इच्छा आहे की समाज कसा असावा त्याप्रमाणे तू आता वागला, असं गोविंदपूर महाराजांनी तिथं अपेक्षित होतं. आणि म्हणून गोविंदपूर महाराजांनी हे उल्लेख केलेला आहे, असे उद्गार काढले तिथं की आता होय म्हणे आता तू माणूस म्हणून माणुसकीमध्ये बसला. कर्म ब्रह्मा मानू देणे एकुदी गोसावी परश्रयासी परिवेणी हुणी पिजे केले. परिवेणी हुणी तिकडून आले, परश्रेयो सारिला परिश्रम सारला म्हणजे शौच केले. मग श्री करी ढेंकुळू घेतले, मातीचं ढेकूळ घेतलं. मग देवाळ्यासी बीजे केले, जे तळ होते त्या तळापाशी आले, देवाळ तळ. पाळीसी पूर्वे मृतिका शौच केले, पाळीसी पूर्वे पाळीच्या पूर्व दिशेला, त्या तळ्याची जी पाळी होती त्या पाळीच्या पूर्व दिशेला मृतिका शौच केले म्हणजे हातात माती घेऊन हात शौच केले म्हणजे स्वच्छ केले. मग अंचमन केले, मातीने पहिले हात घातले आणि नंतर मग अंचमन केले म्हणजे धुवून टाकले. आगमरखण केले, हात धुवून टाकले. यथावत कर्म केले, यथावत तो ते कर्म त्यांनी पूर्ण केले. मग चिंचे दक्षिणे कानवडा कासवटा धोणी उभयाची मूत्र केले. चिंचे दक्षिणे कानवटा करून तिथं त्यांनी मूत्र विसर्जन केलं. तव तेथ ब्राह्मण बैसले होती, तेही देखिले ब्राह्मणांनी पाहिलं. मग म्हणितले पहा पहा गा एवढा वेळू कर्मासी मानू दीधला. कर्मासी मान दिधला, जे कर्म करायला पाहिजे होते स्वच्छ होण्यावर जे कर्म असतात, हात धुणे व्यवस्थित वगैरे, हे सगळे कर्म त्यांनी केले. आता ब्रह्मासी मानू देत असेती, ब्रह्मासी मान देत आहेत. ब्रह्म ते अवक्रिये, ब्रह्म हा कधीही विकरला जात नसतो. म्हणून श्री गोविंदपूर महाराजाची ही क्रीडा कशी आहे, अविक्रिय ब्रह्मासारखी क्रीडा आहे. ब्रह्म ते निर्विकल्प, त्यांच्या ठिकाणी विकल्प नसतो काही. ब्रह्म ते सकळ गुण रहित, आलं की इथं ब्रह्म ते सकळ गुण रहित म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी गुण नाही, सकळ गुण त्यांच्या रहित आहेत. ब्रह्म कोणते ब्रह्म आहे, सदब्रह्म, ईश्वर त्यांच्या पलीकडे उरलेलाच आहे. ब्रह्म ते ऐसे, ब्रह्म ते असे आहेत असं सांगतात ते. ऐसे म्हणू लागले, असे ते बाजूचे ब्राह्मण म्हणायला लागले जे दूर बसले होते. मग गोसावी बीजे केले, तिथून गोसावी निघून गेले. मृत्युवत्स जीववणे एकांचे वासरू सरले, एकाचे वासरू सरले, त्यांच्या गाईचं जे वासरू होतं ते मरून गेलं. ते नेऊनी खालाळी खाली घोड्या पासी घातले, खालाळी पाशी जे घोडा होता तिथं जाऊन टाकून दिलं त्या वासराला, गाईच्या वासराला तिथे नेऊन टाकून दिले त्या घरच्या लोकांनी. तव तेथ गोसावी बीजे केले, श्रीगुरु महाराज त्यांच्या घरी गेले. तीही गोसावी आते विनविले, तीही गोसावी आते म्हणितले, ते घरचे लोक गोसाव्यांना म्हणतात. जी जी आता लेंकुरुवे दुधे विन काही करीती जी, दुधाविन लेंकर काय करतील आता. गावरान गाय जी असते, वासरू सरलं म्हणजे गायचं दूध घेणं संपलं. गावरान गाय कधी दूध देत नसते वासरू सरल्यानंतर. बाकीच्या जर्श्या म्हैशी वगैरे ते त्याचं काय घेणं देत नाही, ते देत राहतात. परंतु गावरान गाय कधीही दूध देत नाही. म्हणून ते म्हणतात की आता वासरू तर सरलं, आता गाय काय दूध देणार नाही. मग आता आमच्या लेकराचं कसं,
हा प्रश्न त्यांच्या घरच्यांना पडला, म्हणून ही अशी विनंती गोविंद महाराज ही आता विनवणी चालू आहे. दुधेविन काय करते, आता दुधाविन आम्ही काय करावं. एकी गाय होती, एकच एकुलती एक आम्हाला एक गाय होती, तिचे वासरू सरले, तिचंही वासरू सरलं. गोसावी तया पासी बीजे केले, गोसावी तिथं बीजे केले त्या कुठं वासरापाशी. आणि हरळे चिंतोडिले, छोटासा खडा घेतला आणि त्या वासराला मारलं. आणि जियाले, आणि ते वासरू लगेच उठून उभं राहिलं. घरासी हुंबरत गेले, हंबरडा फोडतच घरी गेलं ते वासरू. वासरू जियाले म्हणून हरी खैली, घरचे जे होते लोक ते हर्षित झाले वासराला पाहून. तयांचे घर ते टेकाळीसी, त्यांचं जे घर होतं ते टेकाळीपाशी घर होतं. पाखालियाच्या घरासे येची, त्या पाखालियाच्या घराच्या जवळ त्यांचं घर होतं. एकी वासना, आता दुसऱ्या महानुभावांच्या मते वेळीचा गायी घरासी आली. आता इथून नवीन वेळा चालू झाली. दुसऱ्यांचं मत असं होतं, पहिल्या महानुभावांचं मत सांगितलं, आता दुसऱ्या महानुभावांचं मत. एकी वासना म्हणजे आता इथलं दुसरे महानुभाव म्हणतात की वेळीचा गाय घरासी आली, संध्याकाळच्या वेळेस गाय रानातून चरून घरी आली. ते वेळी गोसावी बीजे केले, मग घरी गाय आल्यानंतर गोविंद महाराज तिथं आले. जयाचे वांसरू तेही विनविले, मग अशी गाय घरी आल्यानंतर गोविंद महाराज संध्याकाळच्या घरी आल्यानंतर मग विनवणी केली त्या घरच्यांनी. राऊळो वासरू मेले, आमचं वासरू मेलं गायचं. आता ताकवनिया विन काय करू, आता ताकही नाही दूधही नाही काहीच नाही, तर त्याच्याविना आम्ही आता काय करणार. गोसावी विनवणी स्वीकरिली, गोविंद महाराजांनी त्या घरच्यांची विनंती स्वीकार केली. आणि तैसेची बीजे केले, तसेच तिथून निघाले. आणि पुसी धरिले, त्या वासराच्या शेपटीला धरलं. मग म्हणितले आओ उठी 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 ना म्हणे, त्या वासराला म्हणले की उठ उठ उठ, असं 3 वेळेस म्हणले. ते उठिले, लगेच ते वासरू उठून उभं राहिलं. घरासी गेले, घरी गेलं. गाय ते पेओ लागले, लगेच जाऊन गायीला प्यायला लागलं ते वासरू. मग तीही म्हणितले, ते घरचे म्हणायला लागले राऊळ माय राऊळ बापू, राऊळ करती ते काही नव्हे. राऊळ माय आहेत आणि राऊळच बाप आहेत. राऊळ करती ते काही नव्हे. श्री गोविंद महाराजांना कोणतं कार्य हाती घ्यावं करण्यासाठी आणि ते होणे असं कधी होईल का. निश्चितच गोविंद महाराजांनी जे कार्य हाती घेतलं ते पूर्णत्वाला जाणारच. म्हणून आश्चर्य विस्मो झाला, त्यांना आश्चर्य वाटलं आणि विस्मितही झाले. उपडून कोहळी लावणे, कोहळा माहिती आहे ना, मोठा असतो त्याला काशीफळ म्हणते कोणी. तर त्या कोहळ्याचं जे वेल होती ती वेल उपडली आणि पुन्हा लावली. एका ब्राह्मणाची घरावरी कोहळी होती, घरावर कोहळ्याचा वेल असा सोडलेला होता. ते गोसावी उपडली, तिथं गेले आणि तो वेल उपडला. ते फरफरानेच होते, मग ते वेल मोठा होता तर असं उपटला वेल, त्याचं बुड धरला आणि फरफरा सोडत घेऊन निघाले. तव तयाची लेकी धाई ते धावी नली, तो जो घरचा धनी होता, तो घरचा मालक होता, त्यांची जी मुलगी होती तिचं नाव धाई होतं. ते धावी नली म्हणजे श्रीगुरु महाराजच्या मागे धावली. आहारावळो फळते फुलते झाड का उपडिले, फळतं फुलतं झाड तुम्ही का बरं उपटलं, अशी जाऊन तिचं काय जाब विचारला गोविंद महाराजांना. कोण, त्या धाईनं. तव गोसावी तिथेही पाय धरिले, धरला तिचा पाय. तव माये बोबाईली, तर त्या धाईची माय ओरडायला लागली. रावळो रावळो धाई ते सोडा कोहळी न्या, तिचा पाय धरून तिलाही न्यायच्या तयार होते गोविंद महाराज ओढत. परंतु त्यांची माय, त्या मुलीची माय लगेच ओरडायला लागली की रावळो रावळो आमच्या पोरीला सोडा, कोहळ घेऊन जा तुम्हाला पाहिजे तर. गोसावी दोन्ही नेऊनी पेरी घातलिया, आपण बीजे केले. मग त्या पोरीला
असंच पायाला धरलं, एका हातात ते कोहळ्याचं वेल, एका हातात ते मुलगी तिच्या पायाला धरलेला, असे फरफडत नेत होते. तिच्या माईने सांगितलं की लेकीला ठेवा, ते कोहळ्याचा वेल घेऊन जा, परंतु गोविंदराव महाराज काय ऐकले नाही. तसंच फरफडत नेलं त्या दोघीला बी, त्या वेलालाही नेलं आणि त्या लेकरं त्या पोरीला बी नेलं, आणि जिथं नेऊन टाकायचं होतं कचऱ्यामध्ये नेऊन दोघाला टाकून दिले. गोसावी दोन्ही नेऊन पेवी घातली, जिथं का पेव होतं खड्डा वगैरे असं तिथं त्या वेलालाही टाकून दिलं आणि त्या पोरीला त्या धाईलाही नेऊन टाकून दिले त्या खड्ड्यामध्ये. आपण बीजे केले, तिथून गोसावी निघून गेले श्री गोविंदराव महाराज. मग तेही काढली, मग तिला वर काढलं त्या खड्ड्यातून त्या पोरीला. तिची माया पुसिले धाई दुखविलीसी. तिच्या माईने विचारलं, लय दुःख झाला का, मार्गीर लागला का, असं विचारपूस केली माईनं. तिया म्हणितले ना नाही. मग ती धाई म्हणते की मला काहीही दुःख झालेलं नाही. रावळ माये रावळ बापू, रावळ फरफरा काढीती तव मज सुखची होय. असं फरकटच नेत होते जोरात, तरी मला सुखच व्हायचं. मग तिसरा दिसी गोसावी पेवांतुनी कोहळी काढिली. तो कोहळ्याचा वेल जो वाळून गेला होता, 3 दिवस झाला सुकून गेला होता, तो वेल पुन्हा त्या पेवातून काढला वर. मग काडिया करोनी उकरिले. एक जाड काडी घेतली आणि त्यांच्या घरी गेले आणि त्या काडीने थोडीशी जमीन उकरली अशी. मुळिया भुयांतू रोविलिया. त्या वेलीच्या ज्या मुळ्या होत्या त्या भूमीमध्ये रोवल्या अशा त्या खड्ड्यामध्ये. तिनी चुळ रांजणीचे पाणी घातले. 3 ओंजळे असं तिथं पाणीही घातलं ते वेल लावून तिथं. तीही म्हणितले रावळ वाळले सुकले आता काही लागेल. मग घरचे म्हणायला लागले ते वेल आता वाळली सुकली, ती काय आता लागणार आहे का. तव गोसावी बीजे केले. काही त्यांना बोलले नाही, गपचूप तिथून निघून गेले गोविंदराव महाराज. सवळेची पाहती तव फळी घडी मोडोनी आली. सवेळेची पाहती म्हणजे संध्याकाळी पाहायला लागली, तर त्या वेळेला पूर्ण फळी घडी मोडोनी आली, म्हणजे भरपूर त्याला फळं लागली, कोहळी भरपूर लागली त्याला, अशी ते वेल मोडायला आला खाली. मग म्हणितले पहावो पहावो, रावळ माये रावळ बापू, रावळ ईश्वरू, रावळ करती ते काही नव्हे. गोविंदराव महाराज करतील आणि ते काही होणार नाही असं कोणती गोष्ट आहे का. म्हणून या कारणास्तव सर्व रुद्रपूर नगरीमधले लोक रावळ माय रावळ बाप असंच गोविंदराव महाराजांना म्हणायचे. तयाचे घरते उपासण्याच्या घरा उत्तरे सेजेची. मधी गोदरी यांचं घर, ते उपासण्याचं घर होतं. त्या उपासण्याच्या घराच्या उत्तर दिशेला जवळच असं त्यांचं घर होतं आणि त्या घराच्या उपासण्याच्या घराच्या आणि यांच्या घराच्या मध्ये एक गोदरी होती, म्हणजे एक छोटासा हाट भरत होता, बाजार होता. स्वान भये नटणे उंच मढा दक्षिणे खिडकीये बाहिरी गोसावी खेळू करीत होते. उंच मढा दक्षिणे खिडकीये बाहिरी. जो उंच मढ आहे, रुद्रपूरला उंच मढ आहे माहिती आहे का. उंच मढ म्हणजे आपला डोमेग्राम सारखा आता बांधलेला नाही, ते सर्व काही नष्ट झालेलं आहे, फक्त एक ओटा आहे आणि तिथं लिहिलेलं आहे की उंच मठातला ओटा आहे म्हणून. तर त्या उंच मठाच्या दक्षिण दिशेला खिडकीच्या बाहेर गोसावी खेळू करीत होते. तिथं खेळ करत होते गोसावी. तेच आबाईसे गेली. तिथं आबाईसा गेल्या. आबाईसा कोण होत्या. भट्टोबासांच्या आई होत्या. जशी श्री चक्रधर स्वामींच्या ठिकाणी बाईसा होती, जवळची भक्त सगळा व्यापार करणारी, तसं श्रीपुरू महाराजांच्या ठिकाणी आबाईसा होती. श्रीपुरू महाराजांची प्रवृत्ती कधी कोणाला कळत नव्हती, फक्त आबाईसाला कळायची कधी काय होणार आणि कधी काय नाही, त्यांची इच्छा काय आहे. तर तेच आबाईसा गेली तिथं. गोसावी आते विनवणी घेऊन येते असे ती. त्यांना विनंती करून घेऊन येत होत्या. तवा अंतू वाटेसी सुने उभे होते. तर वाटेतच रस्त्यात कुत्र उभं होतं.
ते देखोनी गोसावी भेवो लागले. त्या कुत्र्याला पाहून श्री गोविंदप्रभू महाराज काय भेवो लागले, म्हणजे भिण्याचं एक तिथं गोविंदप्रभू महाराजांनी नाटक केलं. आओ आओ केंकट केंकट होय म्हणे, मेली जाये खाईल म्हणे. केंकट केंकट होय म्हणे, कुत्र आहे कुत्र आणि हे मला आता सावल, असं ते आबाशाला म्हणायला लागले. आबाईसी म्हणितले, अरे सुनिया आमचे गोसावी भीत असती परते जाये. आबाशामध्ये कुत्र्याला ते, अरे सुनिया, अरे कुत्र्या, आमचे गोसावी भीत आहे, तू परता जाय म्हणजे दूर निघून जा. आओ केंकट खाईल म्हणे, न खाय म्हणे केंकट होय म्हणे. तव ते सुने परते गेले. तर तेव्हा मग ते कुत्र निघून गेले तिथून. मग गोसावी बीजे केले, मग गोसावी तिथून निघून गेले. गाई बुजवणे पुरविली दारवठाचिया घोड्या आड लपेती. पुरविली दारवठेच्या दोही घोड्याआड लपेती. जो पूर्व दिशेचा दारवंठा होता, त्या दारवंठाने जे गायी यायच्या, त्या दारवंट्याच्या दोन्ही बाजूला दोन घोडे होते, म्हणजे दगड ठेवलेले होते. तर मोठे मोठे दगड होते, त्या दगडाच्या बाजूला आडुशाला गोविंदप्रभू महाराज लपायचे. बाहेरली कडवणी गायी येती. बाहेरच्या गायी चरायला गेल्या होत्या, त्या पुन्हा नगरात येत होत्या. आणि हो करुणी उठती. त्या दरवाजातून गायी आली की लगेच एकदमच आवाज मोठा करायचा, हो करून करायचा आणि उठायचे त्या दगडाच्या बाजूने आणि पुढे यायचे गायीच्या. तिया गायी बुजवणी पळेती. लगेच गायी काय व्हायची, बुजायच्या गायी आणि वाफडून त्या अशा उड्या मारत पळून जायच्या. मग घोड्यावरी आरोहण करीती. मग त्या घोड्यावर बसायचे. घोडा म्हणजे दगड, जसे ते 12 घोडे आहेत तिथं, त्या प्रकारचे घोडे होते दगडाचे, त्याच्यावर मग बसायचे. श्री करे स्पर्शिती ऐसा खेळू करीती. असा या प्रकारचा खेळ तिथं करायचे. रांजणू सांदणे 20 नायके रांजणू घेतला होता. 20 नायकाने एक रांजण घेतला होता. तो गोसावी फोडीला. तो रांजण गोसावी यांनी 9वाच रांजण होता आणि तो जाऊन तिथं फोडून टाकला. तयाची आ स्त्रिया म्हणितले, त्यांची जी पत्नी होती ती म्हणते, आहा रावळो 9वा रांजणू कैसा फोडीला. 9वा रांजण आणला होता आणि तो कसं काय फोडला तुम्ही. आता पाणी विण काय करू. पाण्या वांचून आता काय करावं मी. मग गोसावी दोन्ही कोरके एकवट मिळविली. जे काय तुकडे झाले होते रांजणाचे ते दोन्ही तुकडे असे एका जागी मिळवली. पाणी माती कालविली. मातीमध्ये पाणी टाकून थोडासा चिखल केला आणि लिंपीला. तो चिखल घेतला आणि असा बरोबर त्याचे सान पाहून तिच्यावर असे लेप दिला. रावळो धड होईल. ती बाई म्हणते आता राजन धड होणार आहे का. मग गोसावी बीजे केले. काही न म्हणता तिथून निघून गेले. मग तो आणखी ठाई फुटला परी तेथ न फुटेची. तो राजन नंतर दुसऱ्या ठिकाणी फुटत राहिला, परंतु जिथं ते माती लावून ठेवली चिखल तिथं कधीही फुटला नाही. नंतर नेहमी जे ईश्वरीची प्रवृत्ती श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेली आहे तिथं, की गोविंदप्रभू महाराजाची नेहमी जी ईश्वरीची प्रवृत्ती, की त्यांची प्रवृत्ती काय असेल हे कोणी सांगू शकत नाही. ते त्या जीवाला तिथून मुंचन केलं. जे काही नरक येऊन होता जीव त्याला तिथून काढलं आणि पुन्हा तिथं दुसरं झाड लावलं. तिथं पुन्हा पानं फुलं फळं आले, तर तिथं जीव नाही. तिथं मायाच्या सामर्थ्यानं कार्य केलं. अजड माया तिचं कार्य तिथं. द्विजा मार्ग सांगणे.
ब्राह्मणाला द्विज म्हणतात. का बरं म्हणतात? कालच सांगितलं मी. द्विज द्विज म्हणजे काय? दुसरा जन्म. कसा जन्म? कोणता जन्म आहे तो? मुंजी व्रत, मुंजी बंधन आहे तो दुसरा जन्म. आणि द्विज कोणाला कोणाला म्हणता येईल बरं? साधूलाही म्हणता येते. आणि द्विज असं वच्छाहरण या ग्रंथामध्ये दामोदर पंडितांनी पक्ष्यांना पण द्विज म्हणलेला आहे. पहिला जन्म त्या पक्षिणीनं अंडे दिले, हा एक जन्म झाला, त्या अंड्याचा एक जन्म झाला, आणि अंड्यातून पिले बाहेर पडले, पुन्हा हा दुसरा जन्म झाला. दोनदा जन्म घेतला म्हणून द्विज, असं पक्ष्यांनाही द्विज म्हणलेलं आहे वच्छाहरण या ग्रंथामध्ये. हो ना, तिथं मग ब्राह्मणाच्या गाई राखल्या ना, द्विज गोरक्षण. द्विजाचं म्हणजे ब्राह्मणाच्या गाई राखल्या तिथं, म्हणून त्याला द्विज गोरक्षण म्हणतो आपण. द्विजा मार्ग सांगणे, ब्राह्मणाला रस्ता सांगितला. बहिरवा पश्चिमे वडा दक्षिणे, तळयाची पाळीवरी गोसावी वेढे करीत होते. बहिरवा पश्चिमे, बहिरव बुरुज केला असेल तुम्ही रुद्रपूरचं, तर त्या बहिरव बुरुजाच्या पश्चिमेला एक तळ होतं. बहिरवा पश्चिमे वडा दक्षिणे, तळ्याची पाळीवरी, जे तळ्याची पाळू होती त्या पाळीवर गोसावी वेढे करत होते सकाळी सकाळी शतपावली. तो ब्राह्मण एकू आला, एक ब्राह्मण आला. त्याने देऊळवाड्याचा मार्ग पुसिला, देऊळवाड्याचा मार्ग विचारला. यजमान, या देऊळवाड्याची वाट कोण जाईल? तो ब्राह्मण विचारतो गोविंद महाराजांना, यजमान हो, या रस्त्यापैकी, तिथं रस्ता फाकलेला होता असा, तर या दोन रस्त्यापैकी कोणता रस्ता देऊळवाड्याला जाईल असं विचारलं त्यांनी. गोसावी म्हणितले, मेला जाय वरटा वरटा जाय ना म्हणे. वरता वरता जाय, जो वरच्या बाजूने रस्ता गेलेला आहे त्या रस्त्यानं जा, तो सरळ देऊळवाड्याला जातो, असं गोविंद महाराजांनी तिथं त्या ब्राह्मणाला रस्ता सांगितला. मग तो गेला, तो ब्राह्मण गेला. मग गोसावी बीजे केले, तिथून श्रीगुरु महाराज निघून गेले. कोपू नटणे, गोसावी जयावरी कोपती तया ते म्हणती. ज्यांच्यावर रागवायचे गोसावी श्रीगुरु महाराज, त्यांना असं म्हणायचे, आओ मेली जाये वोले दांडेवरी सीस लावावे म्हणे, वोले दांडेवरी मारावे म्हणे, वोना घालावा म्हणे. असं ज्यांचा राग आला, ज्यांच्यावर रागवायचे त्यांना असं म्हणायचे की ओले दांडेवरी सीस लावावे म्हणे. ओला दांडा आपण म्हणतो ना, ओल्या फोकानं मारायला, तर तसं गोविंद महाराज म्हणायची, ओला दांडा त्यानं सीस लावावे म्हणजे त्याच्या डोक्यावर मारा. कारण की डोक्यावर मारला म्हणजे जास्त मार लागत असतो, जास्त राग आला की गोविंद महाराज असं म्हणायचे, याच्या डोक्यात मारा ओल्या फोकानं, ओल्या दांड्यानं. ओले दांडेवरी मारावे म्हणे, ओल्या फोकानं मारायला. वोना घालावा म्हणे, वोना म्हणजे कोलदांडा घालायला. कोलदांडा माहित आहे ना, मग कोलदांडा घाला असं म्हणायचे. ज्यांचा जास्त राग आला की मग गोविंद महाराजांना वाटायचं की असं करायला पाहिजे याला. तवंगावरी विजय करणे, तवंग म्हणजे उच्चासन, थोडस उंच ठिकाणी असं टेकड्यावर काहीतरी असं बसतरी टाकलेलं, त्याला तवंग म्हणतात. सिमुगा प्रसरामा पुढे तवंग केले होते. सिमग्याच्या दिवशी परशुरामा पुढे, परशुरामाचं मंदिर त्याच्या पुढं तवंग केलं होतं, जर असं उंच असं आसन बसायला टाकलं होतं काय मोठ्या माणसासाठी. तयावरी गोसावी विजय करीती, त्या आसनावर गोविंद महाराज गेले. नाचणी नाचतई असे ती, नाचणारे नाचत होते. सिमगा म्हणल्यानंतर खूप धिंगाणा असतो ना, नाचणारे नाचत होते. तिया धोटेवरी सिंपिती, नाचणारे नाचायचे, रंग उधळणारे रंग उधळायचे, कोणी मग त्या पिचकारीनं रंग टाकायचे. गोसावी म्हणे ती, आओ मेली जाय जाय ना म्हणे,
तव एरा तवंगावरी बीजे करीती. तव दुसऱ्या याच्यावर जायचे, कोणी त्यांच्यावर रंग टाकायचा तर मग ते दुसऱ्या ठिकाणी निघून जायचे. तव तिया धाटेवरी सिंपती. तर मग धाटे म्हणजे पिचकारीने रंग टाकायचे. आव मेली जाय जाय ना म्हणे म्हणून कोपू नटेती. म्हणून रागवायचे जे रंग टाकणार आहेत त्यांच्यावर. तव मागू ते धोटेवरी सिंपती. आव होय होय म्हणून हास्य स्वीकृती. मग गोसावी बीजे करीती. मग होय होय म्हणायचे. नंतर जे रंग खेळायचे मग त्यांनाही मानायचं ठीक आहे म्हणायचे आणि मग निघून जायचे. प्रसरामासी खेळू प्रसरामू ते थोर भोगस्थान. थोर भोगस्थान. भोगस्थान म्हणजे जे स्थान, जे ठिकाण जास्त लोकांच्या मनोरथ पूर्ण करते, लोकांच्या भोगाला पावते, तर त्याला भोगस्थान म्हणतात. फुलांची पूजा बांधली होती. त्या परसरामावर फुलांची पूजा बांधली होती. व्यवस्थित फुलं रचून अशी पूजा केलेली होती. गोसावी भीतरी बीजे केले. तिथं गोसावी त्या परशुरामाच्या मंदिरामध्ये बीजे केले. देवते दक्षिणे उकडासन झाले. देवतेच्या दक्षिण दिशेला उकडासनामध्ये बसले. पूजे अंतू आडवा श्री करू घातला. तिचे असे फुलं रचले होते तिथं समोर बरोबर, त्याच्यामध्ये असा आडवा हात घातला. मग म्हणितले आव मेली जाय येथ आहासी म्हणे. मग त्या देवतेच्या मूर्तीला परशुरामाच्या मूर्तीला हात लावला आणि मग म्हणतात मेली जाय येथ आहासी म्हणे, तू इथं आहेस का असं म्हणतात. म्हणून श्रीकरे स्पर्शिती. म्हणून श्रीकराने स्पर्श करायचे असे. परी एकही फुल खचेची ना. परंतु एकही जे फुल असे रचले होते व्यवस्थित ते एकही एवढा हात घातला तरी एकही फुल खचलं नाही. एकी वासना. दुसऱ्या महानुभावांच्या मते देवते पूर्वे उभे राहिले. मागचे महानुभाव काय म्हणले की त्या देवतेच्या दक्षिण दिशेला. आता हे म्हणतात दुसरे महानुभाव की देवतेच्या मूर्तीच्या पूर्व दिशेला उभे राहिले. मग वोनी श्रीकरू घालून स्पर्शिले. खाली वाकून मग श्रीकर घालून स्पर्शिले त्या मूर्तीला. ऐसा खेळू करीती मग बीजे करीती. असा खेळ करत होते आणि मग तिथून निघून गेले. असा खेळ केल्यानंतर तिथून श्री प्रभू महाराज निघून गेले. पडवा ओळगवणे. रेशमी वस्त्र श्री गोविंद महाराज ठिकाणी अर्पण केलं दादोसानं. ते सांगतात दादोस तेलंग देसा गेले होते. जे आता तेलंगणा राज्य नवीन निर्मिती झालं ते तेलंगणा. तर त्या तेलंग देशाला दादोस गेले होते. तेथोनी दोन्ही वाटिया आणि पडवा घेऊन आले. त्या तेलंगणामधून 2 वाट्या आणि एक पडवा घेऊन आले म्हणजे रेशमी वस्त्र. ते एकी वाटी आमच्या गोसावियांशी ओळगविली. एक वाटी आमच्या गोसावियांशी ओळगविली म्हणजे कोणाला? स्वामीला. गोविंद महाराजांना वस्त्र ओळगवलं आणि 2 वाट्या आणल्या होत्या. एक स्वामीला ओळगवली आणि एक स्वतःसाठी ठेवली होती त्यांनी. आमच्या गोसावियांशी ओळगविली. एकी आपण्याशी राखिली. एक स्वतःसाठी ठेवली. पडवा रिद्धपुराशी घेऊन आले. तो पडवा जो होता रुद्धपूरला घेऊन आले. ते जे रेशमी वस्त्र घेतलं होतं ते रिद्धपूरला घेऊन आले. तव श्री प्रभू गोसावियांशी पटी साळेवरी रिगता डाव्या हाता आसन असे. तर गोसावियांना पटीशाळेवर रिगता डाव्या हाताला आसन होतं. तेच भेटी झाली. तिथं भेट झाली गोविंद प्रभूंची. दंडवत घातले श्री चरणा लागले. लोहिवा पडवा आणला होता तो ओळगविला मग गेले. लाल रंगाचं वस्त्र होतं ते गोसाव्यांना ओळखलं आणि तिथून ते निघून गेले.
केशव नायकाचा घरी आरोगणा करणे. केशव नायकाचे एक घर आणि शेत शेजा गावी होते. त्यांचं एक घर केशव नायकाच्या शेजारी दुसऱ्या गावामध्ये होतं, शेत आणि घर तिथे एक होतं. तेच गोसावी बीजे केले, तिथं गोसावी गेले. यथोचित आरोगणा केली, मग गोसावी रिद्धपुरासी बीजे केले, रिद्धपूरला आले. कोठा झाडणे एकुदी गोसावी केशव नायकाचा कोठा झाडीत होते. तव तीही म्हणितले रावळो रावळो ऐसे काही करीत असा. असं का बरं करताय तुम्ही, असं केशव नायकाच्या घरच्यांनी विचारलं की कोठा का बरं झाडायला तुम्ही. रावळ काही सूचिक देखत असे ती ते नेणीजे, की यांना काय सूचक दिसायला पुढचं भविष्य ते काय आपल्याला माहित नाही. तो वेळीचा गोवळू आला, गाय वळणारा तो संध्याकाळी आला. तेने म्हणितले बैल चुकले गेले, बैल चुकून आता कोणीकडे तरी निघून गेले. तीही म्हणितले रावळी मगा सूचिक देखिले ते 7 झाले. रावळांनी दाखवलं गोठा झाडून काढला, हे सूचिक 7 झालं, म्हणजे आता बैल आपले गेले. ते बैल पाहोन वस्तीची बैल चुकलेची, ते पाहण्यासाठी काय पुन्हा गेले नाही, कारण आता चुकले. गोविंदपूर महाराजांनी इशारा दिला, आता कुठेही शोधले ते सापडणार आहेत का, सापडणार नाही म्हणून त्यांनी शोधणी काही केली नाही. नेमाळ पांडिया अवेवगत कथन. नेमाळ पांडिया हा एक माणूस होता. हा नेमाळ पांडिया अचलपूरचा होता, जो धनायसा होती, धनायसा, त्या धनायसाचे मालक होते. नेमाळ पांडिया तो अळदपुरीचा, तो धानुबाईचा भ्रतारू. तो रिद्धपुरासी गोसावी यांची दर्शना आला. तव गोसावियांसी भीतरी माचियावरी आसन असे. गोसाव्यांना भीतरी माच्यावर आसन होतं. तेथ तयासी दर्शन झालं. दंडवत घातले श्रीचरणा लागले, दंडवत घातले आणि पाया पडले. पुढे बैसला. तव गोसावी म्हणितले आवो मेला जाय जाय ना म्हणे, नाक जाईल म्हणे, कान जातील म्हणे, डोळे जाती म्हणे. नेमाळ पांडिये म्हणितले. आता गोविंदपूर महाराजांनी असं भविष्य वर्तवलं. यावर नेमाळ पांडे म्हणतात की जी जी येही डोळा गोसावी यांते देखिले. आता या डोळ्यांनी श्रीपूर महाराजांना पाहिलं. आता भले ते हो, काही हो, आता गेले ते गेले डोळे. तव धाडी आली टेंकीचे निराये धरून नेला. जो टेकीचा राजा होता तिथला राजा आला आणि या नेमाळ पांड्याला धरून नेलं. डोळे काढिले गोसाविया ते विनविता तरी वाचते. त्याचे डोळे तिथं जे भविष्य वर्तवलं होतं गोविंदपूर महाराजांनी ते तसंच घडलं. गोसाविया ते विनविता तरी वाचते. श्रीपूर महाराजाला विनंती केली असती तर वाचलं असतं, परंतु त्याने काही विनंती केली नाही, सांगूनही विनंती केली नाही. युद्ध समयी स्त्री अलंकार स्वीकारू. युद्ध समयी, युद्धाच्या वेळी स्त्रियांचे जे अलंकार होते त्यांचा त्यांनी स्वीकार केला गोविंदपूर महाराजांनी. एकी गावीच्या आणि रिद्धपुरीच्या झगडा लागला होता. एका गावीच्या लोकांचा आणि रिद्धपुरच्या गावीच्या लोकांचा झगडा लागला, भांडण लागलं. एकी वासना खेडीच्या आणि रिद्धपुरीच्या ते एकी वासना खेडीच्या आणि रिद्धपुरीच्या ते गाऊ घ्याव्या आले. खेडचे लोक आणि रिद्धपूरचे लोक यांचं युद्ध लागलं. त्या खेडचे लोक गाव घेण्यासाठी म्हणजे गाव लुटण्यासाठी आले, रिद्धपूर लुटण्यासाठी. ते गाव घ्याव्या आले अवघेन लोके पळविले. कोणी पेवी घातले, कोणी पेवामध्ये टाकलं आपलं जे काही द्रव्य अलंकार झालं असेल ते.
ऐसा आपुलाली सूचना केली. जे आता गाव घेणं होणार आहे, मग लोकांनी आपले जे होतं, आपले काही घरची मंडळी असतील त्यालाही पळवलं, म्हणजे व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवणे, घरातलं काही धन असेल ते व्यवस्थित ठेवणे, सगळी आवरासावर केली. कोणी पेवी घातले ऐसा आपुलाली सूचना केली. एकी स्त्रिया आपले भांगार फेडिले, गोसावियांची वोटी घातले. एका स्त्रीनं काय केलं, आता सुरक्षित जागा कोणती, मग सगळे जे घरात अलंकार होते सोन्याचे ते घेतले आणि गोविंदराव महाराजाच्या पदरात दिले टाकून. म्हणे हे सांभाळा, आमचं आता युद्ध होणार आहे, आमचं जाण्यापेक्षा आता तुम्ही रक्षा करू शकता व्यवस्थित, असं म्हणून गोविंदराव महाराजावर देऊन टाकले. तिया म्हणितले राऊळ हे आपण या पासी ठेवा. आता युद्ध होणार आहे तर आपण सुरक्षित राहिलं पाहिजे म्हणून ते गोविंदराव महाराजाकडे ते सगळं जे धन होतं, सोनं चांदी काय असेल घरातले अलंकार सगळे दिले त्यांच्याकडे. म्हणून दिदले गोसावी घेऊन बीजे केले. ते द्रव्यालंकार सगळे सोनं चांदी काय असेल ते सगळे घेऊन निघून गेले गोसावी. गेले कुठं, दोन्ही आरणी मिळाली असे ती जिथं युद्ध चालू आहे तिथं पोहोचले. बाकीच्या लोकांनी इकडे तिकडे पुरून ठेवलं, लोक येऊन नाही शिवून नाही म्हणून, आणि हे सगळं धन घेऊन त्या युद्धामध्ये गेले. तिथं देवाळ्या दक्षिणीली पाळी वावरांतू गोसावी दोही अरणी माझी बीजे केले. देवाळा तळ्याच्या दक्षिण पाळीवर तिथं जे वावर होतं त्या वावरामध्ये गोसावी दोही अरणी माझी बीजे केले. जे दोन्ही समुदाय आता ज्या वावरामध्ये जमा झाले होते त्या दोघांच्या मध्ये पोहोचले. आणि सेजा गावीचे आले होते तेही म्हणितले राऊळ आले आता तुम्हा आम्हा शिष्टाई. खेडचे जे लोक होते ते म्हणाले आता राऊळ आले इथं, आता भांडण तंटा नको, मारामारी नको, रक्तपात नको, आता आपण सरळ सरळ शिष्टाई करून घेऊ. येतुकेनी येरेरा निके झाले. येरेरा निके झाले, यांची भावना चांगली झाली, त्यांची भावना चांगली झाली, मनातला क्रोध कमी झाला, सर्व शांत झाले. ते आपल्या गावा गेले. खेडचे लोक त्यांच्या गावाला निघून गेले, खेडला निघून गेले वापस. एरा आपल्या घरा आले. रुद्धपुरचे जे होते ते रुद्धपुरचे त्यांच्या घरी पोहोचले. मग ते बाईल सेजिया सायलिया ते पुसे. ज्या बाईनं श्रीप्रभू महाराजांजवळ जे अलंकार दिले होते ती बाई विचारायला लागली. सायलिया ते पुसे. पुसे म्हणजे विचारलं तिनं. सांगू लागली आओ मिया रावळा पासी भांगार दिधले होते. भांगार म्हणजे सोनं. एक म्हण आहे, भांगार कांता नरकात राया, केल्या क्रियेने नरकात राया. एक वाक्य आहे असं, त्यामध्ये भांगार इथं असं सोन्यालाच म्हणलंय तिथं पण. तेही म्हणितले आओ राऊळ वेडे राऊळ पिसे. आता ही बाई म्हणायला लागली की मी त्यांच्याजवळ दिलं होतं, तुम्ही पाहिलं का त्यांना. मग ते बाजूच्या बाई म्हणायला लागल्या की हे असे राऊळ वेडे पिसे आहेत आणि त्यांच्याजवळ तू कशाला हे तुझे अलंकार दिले. एखादी आडी घालती रावळा हाती कैसे दिधले. ते एखाद्याच्या काय करायची, आडी घालती, एखादी आडात टाकून द्यायची. तर त्यांच्यापाशी तू कशाला दिलं. ते म्हणे रावळायचे काही करीती. श्रीप्रभू महाराज असे का बरं करतील, आडात कशाला टाकतील माझे अलंकार. आणि करीती तरी करीती, आणि टाकले अलंकार आडात टाकले तर टाकले जाऊ द्या म्हणे. आणि काही तरी राऊळची मजा आणि देती. रावळाने टाकलं तर राऊळच मला पुन्हा देतील घेऊन दुसरे. एवढं काय त्याची चिंता करायची. तव गोसावी बीजे केले. गोविंदराव महाराज तिथं पोहोचले. आओ मेली जाये घे घे ना म्हणे. मग म्हणायला लागले की हे घे तुझे अलंकार. म्हणून वोटियेचे काढून दिधले. वोटियेचे काढून देऊन टाकले ते. पहावो पहावो राऊळ माय राऊळ बापू. राऊळी माझा बाळकाचा जीवग्रहो राखिला. माझ्या बाळकाचा जीवग्रहो राखिला म्हणजे जे काही माझा आग्रह होता की त्यांनी सांभाळावं, हा राखला म्हणजे माझ्या धनाचं, माझ्या अलंकाराचं रक्षण केलं.
परीखा निमंत्रणी आरोगणा करणे. परीखा निमंत्रणी म्हणजे मोठं भंडारा, लाखो लोकांचं जेवण तिथं तयार केलेलं. तर असं परीखा निमंत्रण म्हणजे लाखो लोकांना तिथं आमंत्रण दिलं होतं जेवणासाठी. तर असा मोठा भंडारा गावात आयोजित केलेला होता रुद्रपूरमध्ये. एकुदी गोसावी देऊळवाडे असी बीजे केले. देऊळवाड्याला, रुद्रपूरला नाही. हा जो भंडारा होता हो, हा आरोग्याचा परीखा निमंत्रण जे होतं हे देऊळवाड्याला होतं. एकुदी गोसावी देऊळवाडे असी बीजे केले. देऊळवाड्याला गेले. परीखा निमंत्रणी अवघे संन्यासी भीतरी बैसले. अवघे संन्यासी भीतरी बसले. जिथं आमंत्रण दिलं होतं त्या वाड्यामध्ये आत सगळ्यांना बसवलेलं होतं. तुम्ही देऊळवाड्याला गेलते कोणी? तर एक नृसिंहाची मूर्ती आहे नमस्कारी देऊळवाड्याला. तिथं कुलूप असते. एखाद्या सेवकांना भेटलं तर भेटते, परंतु सहसा कुलूपच असते. आम्ही गेलो, दोनदा गेलो. मी दोनदाही कुलूपच होतं. त्या स्वामीच्या गोविंदपूर महाराजांच्या काळातली मूर्ती आहे. जशाच तशी, जशी खेडला मूर्ती आहे मनुदेवीची, मनुदेवीची जशी जुनी मूर्ती आहे तशीच त्या मूर्तीशी खेळ करायची गोविंदपूर महाराज. आणि एक मूर्ती त्या राजमठासाठी तिथे औरंगजेबने दाबून टाकलेली, औरंगजेबने राजमठातली. अवघे संन्यासी भीतरी बैसले, मग आत बसले. मग अवघे या संन्यासिया वाढिले. सर्व संन्यासांना वाढलं. मग गोसावियासी वाढिले. सर्वात आखरी गोसाव्यांना वाढलं. तव तिये समयी तुके ऐसे आभाळ आले होते. थोडस आभाळ आलेलं होतं. आणि गोसावी गगनाची वास पाहिली. गोसाव्यांनी गगनाची वास पाहिली. मग म्हणितले आओ मेला जाये, ये ना म्हणे आओ येची म्हणे. इथं मग त्यांनी सांगितलं त्या ढगांना की आता ये, पड पाऊस. तव पाणी आले. पाऊस लगेच बरसायला लागला. तिथं पाऊस चालू झाला. तो अवघा मढू पाणी भरला. त्या मठामध्ये बसले होते का संन्यासी मस्त मध्ये, ज्यांना अगोदर वाढलं होतं, सगळा मठ पाण्याने भरून गेला. पातळी उदकावरी तरंगो लागलिया. जेवायला अगोदर वाढलं त्यांना, आणि त्यांच्या पातळी अशा त्या पाण्यावर तरंगायला लागल्या. एवढं पाणी शिरलं मठात. मग ते बाहेरी पट्टी शाळेवरी बैसले. बाहेर पट्टी शाळेवर गोविंदपूर महाराज बसले होते, तिथं येऊन बसले. गोसावियावरी आणि गोसावियांसी वाढतीये वरी पाणी नाही. गोसावियांवर, श्रीप्रभू महाराजांवर पाणी पडत नव्हतं, पाऊस. आणि गोविंदपूर महाराजांना जे वाढत होतं जेवायला, त्यांच्याही अंगावर पाऊस पडत नव्हता. गोसावी आरोगणा करीतची होते. श्रीप्रभू महाराजांची आरोगणा चालूच होती. ते वाढीतची असे, वाढणारे वाढतच होते. परी पाण्याचा थेंबू न लगेची. पाण्याचा थेंबही लागत नव्हता. हेतुकेनी अवघ्या संन्यासिया आश्चर्य झाले. सर्वांना आश्चर्य वाटलं. मग दंडवत घातले. गोसावियाचे नी उच्चिष्ट प्रसादे अंगे माखिली. सर्वांनी दंडवत घातले गोविंदपूर महाराजाला आणि उच्चिष्ट प्रसाद अंगाला लावून घेतला त्यांनी. स्तुती करीती. स्तुती करायला लागले. अनुतापू करीती. अनुताप करत होते. अनुताप करत होते म्हणजे काय? कशाविषयी दुःख? नाही नाही, तसं नाही. अनुताप या शब्दाचा शब्दशः अर्थ सांगायचा. अनुताप, पश्चाताप, अनुताप झाल्या प्रकाराबद्दल तिला निर्वेद, अनुताप, अनुशोचार्थी हे जे चार आहेत ना, याच्यामध्ये अनुतापाचा अर्थ सांगलेला आहे. मी चारीचा अर्थ सांगितला आहे. फक्त इथं अनुतापा लावून अनुताप विचारायला. निर्वेद, ज्या पूर्वी क्रिया घडल्यात, जे काही दोष घडले त्याच्याविषयी दुःख करणं, याला निर्वेद दुःख म्हणतात. मागे जे दोष घडले त्याच्याविषयी. अनुताप म्हणजे सांप्रत क्रिया जी आहे, सध्या जे त्यांच्याकडून दोष घडला त्याच्याविषयी दुःख करणे. निर्वेद, याला निर्वेद झाला मागचा, अनुताप झाला सांप्रत म्हणजे लगेच जे दोष घडले त्याच्याविषयी अनुताप, त्याच्या दुःखाला अनुताप म्हणतात. अनुशोच म्हणजे भविष्यामध्ये कधी आम्हाला असं दोष अंगू नाही, म्हणजे आमच्याकडून दोष घडले नाही पाहिजे असे म्हणून अनुशोच दुःख म्हणतात. आणि आरती म्हणजे तुची व्हावा, तुची भेटावा असं अंतःकरणात दुःख करणे, याला आरती म्हणतात.
तर इथं फक्त काय करायचे, अनुताप म्हणजे सांप्रचे दोष घडले त्याच्याविषयी अनुताप दुःख करत आहेत. मग गोसावी बीजे केले, तिथून श्रीप्रभू महाराज निघून गेले. मग तीही गोसावियांची पातळी सांडिती, पातळी उचलायला लागले, पत्रवाळी उचलायला लागली तिथून. तव पातळी खाली पातळी निघे, एका पत्रवळी खाली दुसरी पत्रवळी अशी एका खाली एक निघायला लागल्या. ऐसिया 7 पातळीया निघालिया, 7 पत्रवाळ्या निघाल्या तिथं. सुयेर करवणे बाईल एकी एकटीक, एकली एकट घरी वडील धाकुटे माणूस नाही. वडील धाकुटे कोणी, पुन्हा घरात स्त्री नव्हती. ते कोणी रिगाली तिचे स्वेर करीते कोणी नाही, तिचं स्वेर करायला कोणीही नव्हतं. तिया मनोरथू ऐसा केला, राऊळ माये राऊळ बापू, राऊळ येते तरी स्वेर करीते. राऊळ जर आले असते तर स्वेर केलं असतं. तव गोसावी बीजे केले. अंतरामध्ये उल्लेख करिता येत होतासी धावून. रुद्धपूरमध्ये कोणी अंतःकरणामध्ये उल्लेख केला की तिथं श्रीप्रभू महाराज पोहोचायचेच. तर तिथं गोविंदप्रभू महाराज आले. तिचे स्वेर गोसावी करीती तिसी वाढीती, गोसावी तियेसी नहाणीती. तियेचा दादूला बैसला असे तरी तया आडपालो ओढविती. तियेचा दादूला, तिचा मार्ग बसलेला असेल ते तर काय करायचे, आलपाड ओढविती. मेला जाय म्हणे परता जाये ना म्हणे, असं त्या बाईच्या पतीला म्हणायचे. आओ मेली जाये आभडली म्हणे, तिची वेळनी श्रीकरी घेती. ते अवघिया उतरडीसी लाविती, उतरडीला झाकून ठेवायची व्यवस्थित, सर्व घरातलं पाहायचे. मग बीजे करीती ऐसे 12 दिस केले, 12 दिस त्या बाईचं काम केलं. मग गोसावी बीजे केले, मग तिथून गेले. मातांगा स्थिती, श्रीप्रभू महाराजांनी मातंगाला स्थिती दिली. गोसावी दाब विहिरी चेनी मार्गे बीजे करीत हो असे ती. गोसावी दाविरीचेनी मार्गे बीजे करीत असे ती येत होते, दाविरीच्या रस्त्याने येत होते. तव मातंगू एकू भेटला, एक मातंग भेटला त्यांना. तेने साष्टांग दंडवत घातले, त्या मातंगानं श्रीप्रभू महाराजांना साष्टांग दंडवत घातले. तेव्हा ते अनुतापाचं दुःख आणि ते 7 पात्राचं त्याचं थोडं दुसऱ्या वेळेस काय विचारलं तुम्ही, जमत नाही गेलं पुढे कसं जाऊ द्या, म्हणजे तुम्ही असंच काय या की साहेबांक काय करता तसं कसं जमत. तव मातंगू एकू भेटला तेने साष्टांग दंडवत घातले. साष्टांग दंडवत घातले. साष्टांग दंडवत कशामुळे म्हणतात आपण साष्टांग दंडवत, कशा का बरं म्हणतो साष्टांग का म्हणतो? सगळे अंग नाही, 8 अंग फक्त, 8 अंग टेकले पाहिजे जमिनीला, त्याला साष्टांग दंडवत म्हणतात. तर असं साष्टांग दंडवत घातले. आणि गोसावी तयाची पाठीवरी श्रीचरण ठेवणी बीजे केले. तो असा दंडवत घालायला असं खाली लांब पडला होता. आणि श्रीप्रभू महाराजांनी काय केलं, त्याच्या पाठीवर श्रीचरण ठेवणी बीजे केले, निघून गेले पुढं. तो 3 दिस स्थिती भोगी तू पडिलाची होता. त्याच रस्त्यामध्ये तिथंच पडून राहिला, 3 दिवसापर्यंत तिथंच पडून राहिला, त्याला स्थिती दिली. वरुणी गाई म्हैसी वासरुवे जाती, गाई म्हशी वासरं चढून जायचे त्याच्यावरून. तो 3रा दिवशी उठिला, 3ऱ्या दिवशी उठला तिथून. मग ईश्वरत्वे वर्तो लागला, मग ईश्वरत्वे वर्तो लागला. त्याच्या ठिकाणी जसं काय जणू काही एक सामर्थ्य बांधलं गेलं. लोकांना त्यांच्याकडे पाहिल्यानंतर काय वाटायचं, हे सामर्थ्यवान पुरुष आहेत कोणतरी, असं वाटायला लागलं. तीही लोकी म्हणितले हा मातंगू येणे अवघा गावो विटाळीला. मग लोक म्हणायला लागली या मातंगा सगळा गाव विटाळला. म्हणून राणी पिंपळेसी बांधला. मग त्या गावकरी लोकांनी काय केलं, रानामध्ये एका पिंपळा झाडाला बांधून टाकलं त्याला.
तो आळतपुरीचा व्यवहारा रामासी जात होता. आळतपूरचा जो व्यवहारा होता, जो उद्योगपती होता, तो रामाला जात होता, म्हणजे भोगरामाला जात होता. तयासी स्वप्नी आला, त्याच्या स्वप्नामध्ये राम आला. त्या व्यवहाराच्या जो रामाला जाण्यास निघाला त्याच्या स्वप्नात आला. आगामी रामू, राम म्हणायला लागला की अरे मी राम आहे. माते राणी पिंपळेसी बांधले असे, मला एका रानामध्ये पिंपळाच्या झाडाला बांधलेला आहे. मग तो उदयाची गेला, सकाळी उठला आणि जिथं स्वप्न पडलं, ज्या प्रकारे त्याला दिसलं, ज्या दिशेने जायचं त्या दिशेला गेला. पिंपळाच्या झाडाला एक माणूस बांधलेला दिसला त्याला. तव तो बांधला असे, मग सोडिला, मग त्या मातंगाला सोडलं. घर सेत विकत घेतले, त्या मातंगाच्या ठिकाणी एवढी पात्रता आली की रामाची जी पात्रता होती ते त्या मातंगाची आली. म्हणून राम स्वतः स्वप्नात आला आणि सांगितलं की याला सोड. कोणामुळे एवढी पात्रता आली त्या मातंगाच्या ठिकाणी? श्रीप्रभू महाराजांमुळे. कारण की गोविंदप्रभू महाराजांनी त्यांना स्थिती दिली अशी. मग सोडिला, त्या व्यवहारानं त्या मातंगाला सोडलं. घर सेत विकत घेतले, मग आता याचं काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे ना. आता स्वतः राम आहे मग तो. मग त्यानं काय केलं, त्याच्यासाठी एक घर घेऊन दिलं, चांगलं शेत घेऊन दिलं त्याला. खाया प्यायला आता लागते ना उदरनिर्वाहासाठी, मग त्याला शेत आणि घर त्यानं स्वतःच्या पैशानं विकत घेऊन दिलं. दोघी बाईला सुश्रुके घातलिया, 2 सेविकाही आणून दिले त्याला सेवा करण्यासाठी. तयाची रामयात्रा तेथची चरितार्थ झाली. रामयात्रेचे जे पुण्य भेटायचं ते या मातंगाची सेवा केल्यामुळे सगळं पुण्य त्याला तिथं भेटलं. ही योग्यता अशी कोणामुळे आली? तर श्रीप्रभू महाराजांच्या कृपेमुळे ती योग्यता तिथं त्या मातंगाच्या ठिकाणी आली होती. म्हणून त्याची रामयात्रा इथं चरित झाली, म्हणजे त्याला रामयात्रेचं पुण्य इथंच भेटलं. मग कौतिके रामू पहाव्या गेला, कौतुकानं आता काहीतरी पाहायचं म्हणून पाहायचं. आता चला पाहून येऊ, निघालोच होतो आपण, पाहून येऊ. पुण्य हेतू त्याचा संपला तिथंच, कारण की त्याला राम इथंच भेटला, त्यामुळे त्याचा हेतू इथंच संपला. पण आता आपण राम पाहायला नाही, भोगराम कसा आहे नेमकं, कसे मंदिर आहेत काय नाही, तर आता पाहून यायचं म्हणून तो कौतिकानं एकदा पाहायचं म्हणून पाहायला गेला होतो. गुढ्या श्रीचरण लावणे, गोसावी एकांकी राज्य करीत होते. श्रीप्रभू महाराज ज्यावेळेस एकांकी राज्य करीत होते, तै येता जाता मार्गी गुढे नसी खेळू करीती. जो वेशीवर दगड असतो मोठा ठेवलेला, जसं शेताची आखणी केल्यानंतर जुन्या काळामध्ये असे चिरे घडवून रोवल्या जायचे, तर जुन्या काळामध्ये जे वेश असायची त्या वेशीपाशी किंवा गावाची शिव जिथं असेल तिथं असा मोठा दगड असा ठेवला जायचा. तर त्या दगडाला गुढा असं म्हणायचे. प्रत्येक वेशीच्या ठिकाणी, प्रत्येक त्या गावाच्या सीमेवर असा मोठे मोठे दगड ठेवायचे वळखण म्हणून. तर असा एक मोठा दगड त्या रुद्धपूरच्या शिवेवर ठेवलेला होता, तर त्या दगडाला गुढा असं म्हणायचे. जे आपण म्हणतो गुढ्याचा विशेष काळा गुढा, गव्हाळ गुढा, तर गुढा म्हणजे शिवेवर ठेवायचा एक मोठा पाषाण गावाच्या शिवेवर. मोठा पाषाण शिवावर मोठा दगड ठेवतो, असं त्यांना शिळा म्हणायचे. तर त्याला गुढा असं म्हणायचे. तर त्या गुढ्याला श्रीचरण लावायचे गोविंदप्रभू महाराज. प्रसाद तुल्य विशेष 5 प्रसाद तुल्य विशेष आहेत. रुद्धपूरचे 3 आहेत आणि डोमेग्रामचे 2. रुद्धपूरचे क्षेत्रखास पिवळ तोळोली आणि गुढा. डोमेग्रामचे राजमठाचा विशेष, राजमठाचा जो ओटा आहे मोठा, त्या ओट्यातला विशेष हा प्रसाद होत आहे. आणि एक शिन्नस्थळीचा विशेष, आसन शिन्नस्थळीचा. तांब्याची तवली. तवली म्हणजे आपण दूध काढत नाही का तवलीमध्ये, ते जर्मनची असते, आता जुन्या काळात तांब्याच्या असायच्या म्हणून तांब तवली म्हणायची. तै येता जाता मार्गी गुढे नसी खेळू करीती. त्या गुढ्याशी खेळ करायचे. तवली म्हणजे माहित आहे ना, ज्याला आपण चरवी म्हणतो, कोणी बट्टू म्हणते. बट्टू वेगळा झाला, डेचकी आणि अजून काय म्हणले तुम्ही? चरवी. चरवी, बस चरवी म्हणजे तवली. ते तांब्याचे असायचे जुन्या काळामध्ये. अल्युमिनियम हे अस्तित्वातच नव्हतं. त्या दिवशी तुम्हाला अल्युमिनियमचा इतिहास सांगितला तुम्ही.
श्रीचरण लाविती जाता येता प्रसन्न मनोधर्माने त्या पाषाणाला श्रीचरण लावायचे. आणि म्हणे ती आवो हा आजी येथ असे म्हणे, आज हा येथ आहे म्हणे असं म्हणायचे गोविंदप्रभू महाराज. हा असेची म्हणे ऐसा खेळू करीती, मग बीजे करीती, मग तिथून बीजे करायचे. मग गोसावी राज्यधर्म स्वीकारल्या उपरी दांडी बैसती. राजधर्म स्वीकारल्यानंतर दांडीमध्ये बसायचे. जशी राजाची दांडी असते त्या दांडीमध्ये बसायचे. म्हणजे हे जे समोर आहे आपली याला दांडी म्हणतात. हे ज्याच्यात आपण मिरवणूक काढतो याला दांडी म्हणतात, पालखी. याच्यामध्ये गोविंदप्रभू महाराज बसून फिरायला निघायचे. राजधर्म ज्यावेळेस अंगीकारले, स्वामी ज्यावेळेस उत्तरपंथी गेले त्याच्यानंतर मग सर्व भक्तजण श्रीप्रभू बाबाशी आले राहायला. आणि त्यावेळेस मग गोविंदप्रभूसाठी अशी एक दांडी घेतली त्या भक्तजनांनी यांनी. मग त्याच्यामध्ये गोविंदप्रभू महाराजाला फिरायला न्यायचे. तर मग हे ज्यावेळेस राजधर्म स्वीकारले त्यानंतर दांडी बैसती पालखीमध्ये. आवो डोळो डोळो म्हणती आणि भक्तजनी दांडी मेळविली, दांडी आणली. मग दांडीवरी बैसती आणि बीजे करीती, त्याच्यात बसून लगेच निघायचे. तो ठाव पावती आणि तिये वेगळा श्रीचरणू काढिती. आता तो गुढा आला की मग त्या दांडीच्या खाली पालखीच्या खाली श्रीचरण काढायचे. लोंब तू घालिती, लोंबता श्रीचरण ठेवायचे असा. मग हाल तू वांकीचा श्रीचरणू गुढयासी लाविती. वांकी हे पायातला एक अलंकार आहे. तर त्या वांकी घातलेली होती श्रीप्रभू महाराजांनी. त्या वांकी सोबतच असा श्रीचरण त्या गुढ्याला लावायचे गोविंदप्रभू महाराज. बाहुल्ये अंगठाची लाविती. श्रीचरणाचा अंगठाच, बाहुल्य म्हणजे जास्त करून अंगठाच लावायचे श्रीचरणाचा. ऐसा खेळू करीती, असा त्या गुढ्यासोबत खेळ करायचे म्हणून तो विशेष प्रसादवत आहे. मग विजय करीती, मग तिथून निघून जायची. अधिकारिया भेटी गोसावी आप विहिर्याकडे खेळत असती. आप विहिराकडे गोसावी खेळत होते आणि अधिकारिया ते येत देखिले. अधिकारिया जो होता तो येत आहे असं त्यांनी पाहिलं. आणि वडातळी विजय केले, वडाच्या झाडातळी आले. वडाची पारंबी धरुणी गोसावी खेळू करीत असे ती. वडाच्या जे पारंब्या लोंबतात त्याला धरून खेळ करत होते श्रीप्रभू महाराज. तो अधिकारिया दांडिये बैसोनी आला, पालखीत बसून आला. पुढे राऊत पाईक उभे राहिले. पाईक आणि राऊत दोघेही उभे राहिले पुढे. अधिकारिये म्हणितले अरे चाला ना का उभे राहिले ती. तो जो पालखीत बसलेला राऊत होता, तो जो अधिकारी होता, तो म्हणायला की कशाला उभे राहिले, चला ना पुढे. त्या म्हणितले, ते जे दांडी वाहत आहेत लोक ते म्हणतात आम्हा चालवेना, आमच्याकडून चालणं होत नाहीये आता. पुढा राऊळ खेळत असे ती. पुढे श्रीप्रभू महाराज खेळत आहेत आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आमची चालण्याची गती कुंठलेली आहे. ते आमची गतिमती, ती आमची गतिमती क्षाळली. गतीही आणि मतीही आमची क्षाळली, म्हणजे आता धाव घेत नाही. आणि अधिकारिये दांडिये खालूती उडी घातली. दांडीच्या खाली उडी घातली अधिकाऱ्यानं. आणि दंडवत घातले, दंडवत घातले साष्टांग त्याला. श्रीप्रभू महाराजांना अधिकाऱ्यांनी दंडवत केले. मग जवळ आला, श्रीचरणा लागला, पाया पडला. मग विनविले, विनंती केली गोविंदप्रभू महाराजांना. गोसावी विनवणी स्वीकारली, त्यांची विनंतीही मान्य केली गोविंदप्रभू महाराजांनी. मग तेथची दूस घातले, तिथंच दूस घातलं, रावट्या ठोकल्या. आसन रचिले, पडदनी ओळगविली. पडदनी म्हणजे एक टॉवेल सारखं एक वस्त्र दिलं गोविंदप्रभू महाराजांना आंघोळ करण्याच्या अगोदर. मग मर्दना मादने झाले, आंघोळी झाली. पूजावसर झाला, आरोगणा झाली. गुळळा झाला, विडा झाला. गुळळा झाला आणि विडाही झाला. वस्त्र ओळगविले, वस्त्र ओळगविले गोविंदप्रभू महाराजांना त्या अधिकाऱ्याने. दंडवत घातले, श्रीचरणा लागला. मग तो आपल्या गावासी गेला. मग तो दंडवत घालून श्रीचरणा लागला आणि आपल्या गावाला निघून गेला अधिकारी तो. गोसावी रिधपुरासी बीजे केले.